भूषितकरान्नवनीर लाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोषात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते मानिर्वया गङ्गे वया पावनि आलिङ्गन्मरणं निधाय हृदये यां देशभक्तामुदा स्मूर्तिस्थानतया व्यलोकिविकरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय। गले लुठनिपन्न शिरसि राजते चन्द्रमा तपस्तपति संयमी गिरिजया समं दिव्यतीं स्मरन् दहति मोहिनीमपि च याचिते योरतिं विचित्रचरितं भजे कथमिदं प्रभुं तं शिवम्। शंकरांना नमस्कार करताना म्हणजे वर्णनाला किती विविधता असावी या पंच्या प्रत्येक श्लोकातून जाणवतं। प्रत्येक सर्गाचा श्लोक जो आहे नमनाचा त्याचं वर्णनाचं वैविध्य वेगळं वेगळं, विविधता वेगळी वेगळी। इथे भगवान शंकर दोन परस्पर विरुद्ध गोष्टी कशा स्वीकारतात त्याचं वर्णन आपण केले। गले लुठती पन्नगाः, गळ्यामध्ये म्हणाले ज्यांनी साप धारण केलेले आहेत, पन्नग म्हणजे साप। शिरसी राजते चंद्रमा, मस्तकावर अर्धचंद्राकृती चंद्र धारण केलेला आहे। तपस्तपती संयमी, एखाद्या तपस्वी ऋषीमुनींच्या सारखं जे तपश्चर्या करायला बसतात, ध्यानाला बसतात, साधनेला बसतात। आणि गिरिजया समं दिव्यती, इकडे पार्वती बरोबर सारीपाठ खेळतात, द्यूत खेळतात। स्मरन् दहती, इकडे बदनाला जाळून भस्म करतात। ही कथा सगळी माहिती ना सगळ्यांना की पार्वतीला भगवान शंकरांची प्राप्ती व्हावी म्हणून ती तपश्चर्येला बसलेली होती आणि तिने नाना प्रकारांनी तपश्चर्या केली। तिने उघड्या खडकावर पावसात बसून तपश्चर्या केली। थंडीच्या दिवसामध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये, हिमालयात राहून ना, थंडीच्या दिवसामध्ये कमरे इतक्या पाण्यात राहून तिने तपश्चर्या केली। खडकावर उन्हामध्ये खडकावर, उघड्या खडकावर बसून तपश्चर्या केली। पावसाळ्यामध्ये अशीच तिने उघड्या जागेवर बसून तपश्चर्या केली। आणि भगवान शंकरांच्या सेवेमध्ये ती होती। सगळ्या देवतांची अशी इच्छा होती की भगवान शंकरांनी या पार्वतीशी लग्न करावं, कारण त्यांच्यापासून जो मुलगा निर्माण होईल त्याच्यापासून निरनिराळ्या राक्षसांचा वध करण्याला सहाय्य होईल। जे देवतांना त्रास देत होते ते राक्षस, ते असुर, आणि म्हणून त्यांनी त्यांचा तो डाव म्हणण्यापेक्षा त्यांची उत्कट इच्छा तशी होती। इकडे पार्वतीने कमल बीज, कमल जे सरोवरातून उमलतात ना, तर त्याचे बीज एकत्र करून त्याची माला तयार केली होती। आणि शंकरांना रोज काहीतरी सेवेसाठी अर्पण करायचं, तर ती स्वतः तयार केलेली माला ती देण्यासाठी म्हणून जवळ गेली आणि काय हाताचा काही तो स्पर्श झाला आणि भगवान शंकरांचं मन विचलित झालं। त्यांनी पाहिलं की वास्तविक आता माझी ती प्रवृत्ती नाही, पण झालं कसं हे असं की तिच्याविषयी, तिच्या स्पर्शाने माझ्या अंतःकरणामध्ये अभिलाषेचा भाव कसा निर्माण झाला। त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर मदन जो आहे तो बाण रोखून तयारच होता। त्यांनी बाण मारला आणि म्हणून त्यांनी त्याला पाहिल्याबरोबर त्याला जाळून टाकलं, भस्म केला, आपला
तृतीय नेत्र उघडला आणि त्याला जाळून टाकलं. मग सगळ्या देवता प्रगट झाल्या. त्यांनी सांगितलं की आम्हीच ती योजना केलेली होती, तेव्हा तुम्ही याचा अवेअर करू नका. आणि मग सगळेजण हिमालयाकडे गेले, कारण ही हिमालयाची कन्या पार्वती. मग हिमालयाकडे जाऊन मग शंकराच्या वतीने मागणी घातली पार्वतीला आणि मग रीतसर त्यांचा पुढे विवाह झाला आणि कार्तिक स्वामीच्याकडून राक्षसाचा वध झाला. ही पुढे सगळी कथा आहे. तर म्हणाले इकडे कसं की एखाद्या तपस्वी ऋषीमुनींच्यासारखे तपश्चर्येला बसतात, इकडे पार्वतीशी द्यूत खेळतात. स्मरण दहती, मदनाला जाळून भस्म करतात. आणि इकडे मोहिनी मपिचयाचते योरती, मोहिनीच्या मागे तुम्हाला वश हो म्हणून तिच्या मागे लागतात. म्हणा जी ह्या अमृत वाटायचे काय तुमचं समुद्र मंथनाच्या वेळेला देवाणी सूर यांच्या 2 पंक्ती केलेल्या होत्या आणि मुद्दाम 2 वेगळ्या पंक्ती एवढ्यासाठी केल्या की त्यांना असुरांना ते अमृत द्यायचं नव्हतं, फक्त देवतांनाच द्यायचं होतं म्हणून. आणि ते भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि ते अमृत वाटायला लागले. तर त्यांच्या मागे ती मोहिनीचं रूप धारण केलेली स्त्री समजून भगवान शंकर माझ्याशी मला तू वश हो म्हणून तिच्या मागे लागले. इकडे मदनाला जाळलं आणि त्याच्या विरुद्ध क्रिया ही इकडे, विरुद्ध प्रवृत्ती इकडे. स्मरण दहती मोहिनी मपिचयाचते योरती, विचित्र चरितम भजे. असं म्हणाले, विलक्षण म्हणाले हे चरित्र भगवंताचं, भगवान शंकरांचं. विविध, विचित्र म्हणजे विविधता, विविधतेने भरलेले चरित्र. हे असं का काय आहे? आपण एकदा परवा एक श्लोक पाहिला, सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरा. शून्यम नाही, तो नाही, की सगळं जे आहे ते विद्युत कणातून निर्माण झालेले. विद्युत कणेन घटितम विति दृश्यतेन ते एवं वरावर मतानी लसंतु कामम. तो त्या श्लोकाच्या वेळेला पाहिला आपण की सगळं जे काही आहे मुळाशी ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, जे विद्युत कणातून सगळं निर्माण झालेलं आहे. मग विद्युत कणातून निर्माण झालेलं आहे तरी विषामध्येही तेच आहे आणि अमृतामध्ये, औषधामध्येही तेच आहे, अन्नामध्येही तेच आहे. म्हणजे अद्वैत म्हटलं की हा भेद राहत नाही ना सगळा. यांचं जे तत्व आहे ब्रह्मतत्वाचे स्वरूप यांचं असल्यामुळे, अद्वैत स्वरूप यांचं असल्यामुळे यांना काय मोहिनीला रतीसाठी मागणी करणं काय किंवा इकडे मदनाला जाणणं काय, त्यांच्या दृष्टीने दोन्ही क्रिया सारख्याच आहे. त्याच्यामध्ये 2 वेगळं, आपल्याला ते वेगळं वाटतं कारण आपण सगळ्या कल्पना द्वैतातून करतो म्हणून आपल्याला ते 2 वेगळं वेगळं वाटतं. त्यांना त्याच्यामध्ये वेगळं आणि वेगळं का नाही वाटत? गतभिदम, की ही गोष्ट अशी आहे आणि ही गोष्ट अशी आहे, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. असा मनाच्या ठिकाणी जर भेद असेल तर त्याच्यातलं वेगळे पण जाणवेल. आणि एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो की भेदा भेदव सपदी गलतो पुण्यपापे विशिरणे. भेदा भेदव सपदी गलित, की भेद आणि अभेद एकदा नाहीसे झाले, पुण्य आणि पाप एकदा नाहीसं झालं, त्या पातळीवर जाणं अवघड आहे. दंभाने मिरवणं सोपं आहे. आमचे आता भेदाभेद गेले ना, आम्ही कसेही वागलं तरी चालेल म्हणून दंभाने मिरवणं सोपं आहे, पण त्या पातळीवर जाणं अवघड आहे. असं कोणाचं होतं? निस्त्रयी गुण्ये पथी विचरथाम कोविदी को निषेधा, की जो त्रिगुणातीत झालेला आहे, सत्व रज तमाच्या पलीकडे जो गेलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये हा विचार शिल्लकच राहत नाही की हे चांगलं आहे हे वाईट आहे. कारण एकच, चांगलं आणि वाईट हे दोन्ही एकच स्वरूप त्याच्या दृष्टीने. आपल्याला ते 2 दिसतात, आणि म्हणून ही सृष्टी सगळी निर्माण झाली तीच मुळे ह्या चांगल्या वाईटांनी निर्माण झालेली आहे, सत्य असत्याने निर्माण झालेली आहे. असं शंकराचार्य अध्यास भाष्य जे ब्रह्मसूत्राच्या पूर्वीचं आहे, हे जगत म्हणजे हा अध्यास कसा आहे, ही माया कशी आहे, हा भास कसा आहे, हे सगळं त्याच्यातून त्यांनी पटवून दिलेले. म्हणून त्यावेळेला ते म्हणतात तिथे की सत्यादित्य मिथुनीकृत्य नैसर्गिकोयम लोकव्यवहार, की सत्य आणि अनृत, सत्य आणि असत्य, चर आणि अचर, खरं आणि खोटं दिसतंय आपल्याला आणि भासमान, हे सगळं जे निर्माण झाले या सगळ्यांनी मिळाले हे जगत निर्माण झालेलं आहे. आता हे जगत निर्माण झालेलं आहे, भगवान शंकर या जगतात समाविष्ट आहेत का नाहीत, काय म्हणायचं आपण? भगवान शंकर या जगताच्या पलीकडे,
कारण ते निर्माते, निर्माता त्याच्यात समाविष्ट नसतो. आपण बघतो की कुंभार मडकं घडवतो, कुंभार मडकं घडवतो, त्या मडक्यामध्ये कुंभार आहे का? मडक्याला कारणीभूत कुंभार आहे, मडकं घडवतो कुंभार, तो करता कुंभार आहे, त्याला लागणारी माती हे त्याचं कारण आहे. पण मडकं म्हणजे कुंभार नाही ना, मडक्यात कुंभार समाविष्ट नाही. तसं ह्या जगतामध्ये म्हटलं तर सगळीकडे ते समाविष्ट आहे, आणि म्हटलं तर ते निर्माते असल्यामुळे ते वेगळे आहेत. आणि म्हणून हा भेद त्यांच्या ठिकाणी नाही. मला सांगायचं आहे सगळं एवढ्यासाठी की हा भेद चांगल्या वाईटाचा भेद, किंवा याच्यातले हे जे की आपण आता दोन तीन गोष्टीचे सांगितले त्यातला फरक जो आहे की गले लुठते पण नका, गळ्यामध्ये सापडत आहेत, रुळत आहेत, मस्तकावर चंद्र आहे, असं आहे. त्यांना त्याच्यात वेगळं पण काही नाही, वेगळं पण आपल्याला आहे. आणि म्हणून असं गतभितम प्रभू की ज्यांच्या ठिकाणचे भेदाभेद गेलेले आहेत, आणि प्रभू म्हणजे जे गव्हर्नर, जे सगळं चालवतात, शासन करतात, अशा भगवान शंकरांना नमस्कार असो. सद्गुरु श्री महाराजा दीनाया धरणे करी, त्या विना पार होईना महासिंधू तही तरी. 11व्या सर्गापर्यंत लेखन आलेलं आहे, आणि अजून 18 सर्गापर्यंत जायचं आहे पुढे. आपणच्या पुढे प्रश्न पडलाय की एवढं अफाट कृष्णचरित्र आहे, आणि दादांचा लकड आहे, अजून तुझा सर्ग आला नाही, अजून तुझा सर्ग आला नाही. म्हणून ती प्रार्थना केली दादांना की तुम्ही मागताय मला काव्य करून लगेच, पण मी कसं करू? एवढं अफाट कृष्णचरित्र आहे, त्यातल्या कोणत्या कोणत्या घटना निवडू, कोणते प्रसंग निवडू? मोठा प्रश्न पडलाय माझ्यापुढे. म्हणून प्रार्थना करतात, सद्गुरो श्री महाराजा दीनाया धरणे करी, त्या विना पार होईना महासिंधू तही तरी. माझं ओढगं जे आहे ते तुमच्याशिवाय पार होणार नाही म्हणाले. नंदनी कृष्ण लीलांच्या सुगंधी सगळी फुले, शब्द सूत्र थिटे माझे ओऊ कायन ते कळे. नंदन म्हणजे बाग, तर कृष्ण लीलांची जणू बाग आहे, उपवन आहे, आणि त्यात हार ओवायचा आहे चरित्राचा, कथांचा, प्रसंगांचा. तर ती बागेतली कोणती कोणती फुलं तोडावीत, बागेतली कोणती कोणती फुलं तोडावीत की जी सुसंगत राहतील रंगाच्या दृष्टीने. रंगाची मॅच झालं पाहिजे की नाही तिथे, कोणत्या रंगाला कोणतं मॅच होईल. पांढऱ्या रंगाला काही मॅच होऊ शकतं, पण इतर रंग असतील तर. आणि म्हणून नंदनी कृष्ण लीलांच्या सुगंधी सगळी फुले, शब्द सूत्र थिटे माझे ओऊ कायन ते कळे. माझा शब्दाचा दोरा जो आहे तो तुटपून जाय. बरं, बागेतली फुलं तर पुष्कळ आहेत विविध प्रकारची, त्यामुळे कशी ती घेणार नाही होणार म्हणाले. किंवा अपार गगना ऐसे श्रीहरीचे चरित्र हे, भगवंताचं चरित्र, कृष्णाचं चरित्र हे अफाट आहे म्हणाले, आकाशासारखं. नाना लीला जणू होती नक्षत्रे गणना सहे. भगवंताच्या जे लीला आहेत, निराळे प्रसंग आहेत, ते म्हणाले कसं एखाद्या नक्षत्रासारखे आहेत. आकाशामध्ये नक्षत्र किती दिसतात. आणि माझी परिस्थिती कशी, अदूर दुखरी दृष्टी दासाची आपल्या असे. शॉर्ट साईट आहे, त्यामुळं इतक्या लांबचं दिसायला तरी पाहिजे ना, चांगलं लांबचं दिसायला पाहिजे. नाना लीला जणू होती नक्षत्रे गणना सहे, अदूर दुखरी दृष्टी दासाची आपल्या असे. तारका कोणत्या पाहू कळे ना श्रम होतसे. आणि त्यामुळे चरित्राच्या चरित्रातल्या प्रसंगाचे जे तारका जे आहेत त्याची अगणित संख्या असल्यामुळं नेमकं कोणतं म्हणजे चमकणारं जे आहे ते कोणतं घ्यावं, पुष्कळ चमकतायत, आणि त्यामुळे ते नेमकं चमकणारं मला दिसत नाहीये. किंवा कोशागारी कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी, भांबावतो तसे झाले माते श्री चरितांतरी. भिकाऱ्याच्या योगायुगानी, त्याच्या दैवयुगानी त्याला कुबेराच्या भांडारामध्ये जायला मिळालं, आणि त्याला सांगितलं की तुला जे पाहिजे ते, जेवढं पाहिजे ते घेऊन जा कुबेराच्या भांडारात.
तसं. आणि आता तिथं गेल्यावर काय घेऊन काय नाही जसं होतं ना, भिकारीला कसं समजेल की हे मूल्यवान आहे, जे 10च रत्न घ्यावी की जी मूल्यवान आहे, ते भिकारीला कसं कळायचं असं आपण म्हणता येते. कोशागारी कुबेराच्या भिकारी शिरल्यावरी, भावतो तसे झाले माते श्री चरितांतरी. कारण दुर्बला कविता शक्ती, झोळी ज्या परी पाठकी, रत्ने भरू कशी तेथे निवडून निकी निकी. जी झोळी आहे त्या झोळीमध्ये कुबेरांनी बोलवलंय पण झोळी बरोबर घेऊन गेलं, भिकारी घेऊन गेला तिथे, तर त्याच्यामध्ये रत्न भरून आणायची. तर 4 रत्न घातली की ती झोळी फाटून चालली ना. रत्ने भरू कशी तेथे निवडून दुर्बला कविता शक्ती, झोळी ज्या परी फाटकी. माझी कवित्व शक्ती जी आहे ती दुर्बल आहे माझी, ती काही कालिदासादी कवींच्यासारखी नाही आहे. आणि त्यामुळे रत्ने भरू कशी तेथे निवडून निकी निकी. त्यामुळे त्या कुबेराच्या भांडारात जाऊन सुद्धा सुंदर सुंदर रत्न निवडावी असं सुचत नाहीये मला. पण म्हणाले, गावी कृष्ण कथा आज्ञा, आपुली मज जाहली, आता आपणची दासा सांभाळा गुरु माऊली. असं आहे, मी काही मनाने ही गोष्ट करत नाहीये, कशाच्या तरी अभिनिवेशाने करत नाहीये, तुमची आज्ञा म्हणून करतोय. आता तुम्ही प्रेरणा द्याल तसं होईल म्हणून प्रार्थना तुम्हाला की आता आपणची दासा सांभाळा गुरु माऊली, की आता तुम्हीच सांभाळत तर मी पुढचं पाऊल टाकू शकतो म्हणाले. भगवंताचा विवाह झालेला आहे. कृष्ण रुक्मिणी थोडं एकांतात असतील कदाचित. श्रीमुख का तरी सुकले देवा, चिंतन करता तरी कसलेवा, जवळ असून मी म्लान मुखाब्ज, वृथाच म्हणता शशिवदना मज. भगवंताचा चेहरा सुकलेला दिसतोय, चेहऱ्यावर उल्हास दिसत नाहीये. म्हणून आईसाहेब विचारतायत की काय झालं काय, आज कशाची चिंता आहे तुम्हाला. मला तुम्ही कमलाब्जिनी म्हणताना माझा चेहरा, माझी मुद्रा जी आहे ती कमलासारखी आहे म्हणून म्हणता. तर कमलासारखी आहे तर नाही, चंद्रवदना म्हणता तुम्ही मला, तर चंद्राला पाहून कमल विकसित व्हायला पाहिजेत की नाही. म्हणजे तुमचं मुखकमल विकसित व्हायला पाहिजे. मी जवळ आहे तरी तुमचं मुखकमल विकसित होत नाहीये. जवळ असून मी म्लान मुखाब्ज, वृथाच म्हणता शशिवदना मज. आणि मग कृष्णाला कोणत्या कोणत्या गोष्टींनी चिंता उत्पन्न होऊ शकते, असे कोणते प्रसंग असतील त्याची कल्पना रुक्मिणी सांगते. आळ जसा ये स्यमंतकाचा, तसाच दुसरा काय कशाचा. म्हणाले, मागे तुमच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता. तो स्यमंतक मणी सत्राजित नावाचा जो राजा होता यादवांच्या सभेमध्ये, त्याच्याकडे तो मणी होता, स्यमंतक नावाचा मणी. त्याच्यामधून 8 भार सोनं रोजचं निघत होतं म्हणे. आणि म्हणून कृष्णाने त्याला सांगितलं होतं की इतकी संपत्ती जर ती आहे तर ती एका व्यक्तीच्या मालकीची असू नये, ते राष्ट्राच्या स्वाधीन कर, राज्याच्या स्वाधीन कर. त्यांनी काही ते मानलं नव्हतं. प्रसेन नावाचा त्याचा भाऊ होता सत्राजिताचा. त्यांनी हौसेने ते रत्न गळ्यात घातलं आणि शिकारीला गेला. जे दागिने गळ्यात मिरवायचे हे फक्त बायकांनाच हौस असते असं नाही, पुरुषांनाही हौस असतेच त्याची. तेव्हा ते रत्न गळ्यात घालून तो शिकारीला गेला. तिथे जांबवतानी याला ठार मारला आणि ते रत्न त्याच्याकडनं काढून घेतलं. आता याला ठार मारला आहे, रत्न त्याच्याजवळ नाही हे सत्राजिताला कळलं. कृष्णाने आधी मागितलं होतं सार्वजनिक सभेसाठी ते म्हणून. ह्या सगळ्याचं त्यांनी गोळाबेरीज अर्थ करून कृष्णाने त्याला मारलं आणि ते रत्न त्यांनी चोरलं, असा आरोप सत्राजिताने भर सभेमध्ये कृष्णावर केला. कृष्ण म्हणाले, मी त्या गावाचाही नाही, काढतो म्हणले शोध. कारण पूर्वीच्या लोकांची कातडी गेंड्याची नव्हती ना. कितीही आरोप झाले तरी खुर्च्या सोडायच्या नाहीत असलं नव्हतं. भगवंतांना ते सहन झालं नाही. त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोध घेता त्यांना कळलं की जांबवताचं आणि त्या प्रसेनाचं युद्ध झालं आणि जांबवतांनी त्याला ठार केले. तो जांबवतांनी तो मणी हरण करून ठेवलेला.
आणि मग तो जांबवतापासून त्यांनी तो मणी मिळवला. भगवंताचा तो पराक्रम पाहिला, ते शौर्य पाहिलं आणि जांबवतानी आपली मुलगी जी आहे जांबवती ती कृष्णाला दिली. म्हणजे कृष्णाचं एक लग्न झालं तिथे. तर सतराजिताच्या मण्याच्या संदर्भात कृष्णाचं एक लग्न झालं. आता हे सतराजिताला सगळं समजलं की इतका शोध केला कृष्णाने आणि त्या जांबवताकडून पराक्रमाने ते रत्न आणलेलं आहे आणि त्यातही त्याचं लग्नही झालंय. तिथे आपली मुलगी आहे म्हणाली सगळी सत्यभामा नावाची. म्हणून सतराजिताने आपली मुलगी कृष्णाला दिली. म्हणजे त्या मण्याच्या प्रकरणामध्ये 2 लग्न झाली कृष्णाची. रुक्मिणी त्याची आठवण करून देते की असा अजून काही प्रसंग आलाय की काय तुमच्यावर, म्हणून तुम्हाला चिंता वाटते. आदितीच्या कुंडलास काही दैत्य पुन्हा कुणी चोरून नेई. आदिती नावाची ऋषीपत्नी होती. तिच्या कानातली जी कुंडल होती ती कुंडल कधीही खराब व्हायची नाही. म्हणजे सोन्या चांदीची असतात तरी ते खराब होत नाही. पण विशिष्ट याच्यामध्ये रामायणामध्ये कुठेतरी उल्लेख आहे त्याचा. रामायणामध्ये सीतेला तिने ती कुंडल दिल्याचा उल्लेख आहे. अत्री ऋषींची पत्नी अदिती. तर तिची ती कुंडल एका दैत्याने नरकासुराने ती पळवून नेली. तेव्हा त्यांनी विनंती केली की बाबा माझी ती कुंडल नेलीत त्यांनी. मग भगवंतांनी नरकासुराला ठार केला आणि ती कुंडल अदितीला परत केली. या नरकासुराची काय भानगड होती, त्यांनी 16,100 कुमारी सगळ्या जमवलेल्या होत्या आणि त्यांच्याशी त्याला विवाह करायचा होता. ते त्याचा अजून आकडा काय तो पूर्ण व्हायचा होता, पण त्याच्या आधीच भगवंतांनी त्याला ठार केला. आता त्या सगळ्या कुमारी जातील कुठे, त्या परत आपापल्या घरी जायला तयार नाहीत. तर म्हणाले आमच्या घरी गेले तर आम्हाला तर घरात कोणी घेणार नाही, कारण आम्हाला इतकी वर्ष आम्ही आता इथं होऊन नाही नरकासुराच्या तावडीत आहोत. भले तो आमच्या समोर सुद्धा आला नाही अजून, म्हणजे आम्ही काही बाटल्या केलेल्या नाही आहोत अजून, पण तरी सुद्धा आमची घरची माणसं आम्हाला घरात घेणार नाही. आम्ही काय करायचं, आम्ही आता आत्महत्येशिवाय आम्हाला दुसरा उपाय नाही. भगवंत म्हणा ये नाही चलेगा, मी करतो तुमच्या लग्न. आणि तेव्हा 16,100 स्त्रियांशी त्या कुमारिकांशी भगवंतांनी लग्न केलं. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणून ते सगळं आठवून रुक्मिणी म्हणते की असा पुन्हा कोणी नरकासूर आलाय का आणि तुम्हाला ते जाऊन सोडवायचंय का. दैत्य पुन्हा कुणी चोरून नेई, नर्म विनोदे वदे रुक्मिणी, तप करीते का कालिंदी कुणी. सूर्यकन्या कालिंदी कृष्णाची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्येला बसलेली. पावा तिज जड होत नसाचा, भरल्या गाड्या भार सुपाचा. अशी कोणी कालिंदी अजून जर तपश्चर्येला बसली असली तर पावा म्हणाली. ते गाडा भरलेला आहे, सुपाचं काय ओझं होतं काय त्याला. अशी थट्टा करते रुक्मिणी, पण तरी सुद्धा भगवंताच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हल्ली नाही, रेषा सुद्धा हल्ली नाही. परिणस्मित ये भगवद वदनी, बघता शंकित देवी, अनुचित वेळी थट्टा केली, क्षमानाथ मज व्हावी, जय हरी सुखकंदा. ही जी मर्यादा आहे ना स्त्रियांची, ही मर्यादा बायका ठेवत नाहीत आता, आणि त्यामुळे पुरुष संतापतात आणि अगदी त्याग करण्यापर्यंत वेळ, घटस्फोटापर्यंत वेळ येतात स्त्रीचा त्याग करण्यापर्यंत. ही जी मर्यादा आहे ही शालीनतेची मर्यादा आहे. शालीनतेमुळे निर्माण झालेली मर्यादा आहे की आपण एवढं थट्टेने बोललो तरी काही त्यांच्यात फरक पडला नाही. खरंच काहीतरी चिंतेचं कारण असलं पाहिजे, आणि म्हणून त्यांची काही प्रतिक्रिया नाही या थट्टेच्या संदर्भात. आणि म्हणून ती म्हणाली की नको त्यावेळेला मी थट्टा केली, क्षमा करा मला. आणि मग आता जवळ जाण्याचा प्रयत्न करते की खरंच काय असं भगवंताला चिंता वाटावी असं काय घडलं असावं बरं. खरेच घडले विशेष काही, मला सांगण्या समका नाही. मृदुकुटीला अलकारीचे चुंबित, वदे स्नेहळा स्कंधास परिषद. कांद्यावर हात ठेवलेला आहे, केसाचं चुंबन घेते जवळ जाऊन आणि विचारते की खरंच असं काही इतकं चिंताजनक घडलंय का की जे मलाही तुम्ही सांगू शकत नाही. आणि मग कशाची चिंता असू शकते भगवंताला. पंडुसुतांचे कुशल असे तर, पांडव तर कुशल नाही, तुमचा अवघा जीव त्यांच्यावर आहे. आपुला वघा जीवत यावर, लाक्षाग्रह सम पुन्हा काय नव, विघ्न आणि ती त्यावर कौरव.
लाक्षागृहामध्ये त्यांना जाळायचा प्रयत्न केला कौरवांनी, तसं आणखी एखादं संकट त्यांच्यावर आलंय का आणि म्हणून तुम्हाला चिंता वाटते? शिरसा मानून नारद शासन, भ्रमतो तीर्थे प्रिय सख अर्जुन, भेटन झाली बहुवर्षाची, म्हणून लागली ओढत याची. हे 5 जणांचे पत्नी झाली ना द्रौपदी, तर काहीतरी नियम घालून घेतले. ते म्हणाले जेव्हा 2 जण म्हणजे द्रौपदी बरोबर दुसरा भाऊ कोणी एकांतात असेल तेव्हा तिसऱ्याने तिकडे जायचं नाही, दुसऱ्या भावाने तिथे जायचं नाही. एकदा असा प्रसंग आला की ब्राह्मणांची काही हे यज्ञाची सामग्री जी आहे ती असुरांनी लुटून नेली आणि म्हणून ऋषी मुनीची तक्रार करायला. आता त्यांचं ते सामान त्यांना परत मिळवून द्यायचं, यज्ञाचं सामान, शस्त्र घेऊन जायचं. तर शस्त्रागारामध्ये द्रौपदी आणि युधिष्ठिर दोघं बोलत बसलेले होते आणि असं ठरलेला होता नियम त्यांचा की दोघं ते जर एकांतात असतील तर तिसरा जर तिथे गेला तर त्यानं 12 वर्ष वनवास काढायचा, वनवासात जायचं. अर्जुनाने ठरवलं की आपल्याला वनवास लागला तरी चालेल पण ह्या ब्राह्मणांचं कार्य झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी शस्त्रागारात जाऊन अस्त्र आणली. ते त्यांची वस्तू काय जे त्या सगळ्या सोडून आणल्या. गायी होत्या, त्या गायी सोडून आणल्या आणि आता युधिष्ठिराची परवानगी घ्यायला आला की आम्हाला आज्ञा द्या, वनवासात जातो आता 12 वर्ष आम्ही. युधिष्ठिर म्हणाला अरे मोठ्यांच्या एकांतात लहानांनी गेलं तर चालतं, हे नियमाची पळवाट तुम्ही काढू नका म्हणाला. आपला नियम काय ठरलेला आहे त्याप्रमाणे मी जाणार. आणि मग तो गेला. आता तो 12 वर्ष अर्जुन पुन्हा भेटणार नाही म्हणून भगवंत कासावी झाले का असा हिसाब विचारला. नारद शिरसा मानून नारद शासन, भ्रमतो तीर्थे प्रिय सख अर्जुन, भेटन झाली बहुवर्षाची, म्हणून लागली ओढत याची. आणि आता कुठे जवळ, आता भावनेच्या आपल्या जवळ आली देही रुक्मिणी हे लक्षात आल्यावर भगवंत म्हणाले प्रिय कमल जे तसे न काही, कुंज विहारी वदले, गोकुळच्या स्मरणाने व्याकुळ, देवी मम मन झाले, जय हरी सुख कंदान. तसं काही झालं नाही आहे. पांडवांच्यावर कोणतं संकट आलं नाही आहे किंवा अर्जुनाची मला तीव्रतेने आठवण झाली आहे आणि म्हणून मी कासावी झालोय असं नाही झालं. पण गोकुळच्या लोकांची मला आठवण झाली म्हणून. काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? कण कण माझ्या देहा मधला, गोकुळच्या प्रेमात वाढला, श्वास तेज नयनी हृत्स्पंदन, प्रजातुनी त्या सर्वा जीवन. माझं शरीर जे वाटतंय ना ते तुला वाटत असेल इथे मी अन्न खातो त्याच्यावर वाटते नाही म्हणाले. कण कण माझ्या देहामधला, गोकुळच्या प्रेमात वाढला. गोकुळची जी सगळे गोप गोपी आहेत त्यांच्या प्रेमावर मी जगतो म्हणाले. श्वास, मी जो श्वास घेतो, माझ्या डोळ्यामध्ये जे तेज दिसतं, माझ्या हृदयाचं जे स्पंदन चालतं, प्रजातुनी त्या सर्व जीवन. पंपिंग स्टेशन तिथं आहे म्हणाले आमच्या शरीराचं. डोळ्यातील जपतात बाहुली, त्याहून चिंता मम वाहिली. आपल्याला डोळ्याच्या इथून जवळून एखादा किडा असा जरी गेला, डोळ्याकडे नाही डोळ्याच्या समोरून, तरी आपण सावध होतो लगेच. जे इतकं सुद्धा डोळ्याला कोणतंही अपाय आपल्याला सहन होत नाही. डोळ्यातील जपतात बाहुली, त्याहून चिंता मम वाहिली. त्याच्यापेक्षा माझी त्यांनी चिंता वाहिली म्हणाली. कशी चिंता वाहत होती ते? कुपोन काही मम चरणासी, पाय गण्य केल्या हृदयासी. माझ्या पायाला काही टोचू नये म्हणून त्यांनी आपली हृदय अंतर होती. माझ्या पायाला काही टोचू. कुपोन काही मम चरणासी, पाय गण्या केल्या हृदयासी. क्षेम कुशल पुसण्यास तयांचे, तसे कळाया गुज जीवीचे. प्रजाधाणीला मी उद्धवजी, अजून न आला म्हणून काळजी. तेव्हा अशी जी गोकुळातले लोक आहेत, माझे जे गोपगोपी, माझे मित्र, माझे सखे, यशोदा मैया, नंदबाबा,
यांचं क्षेमकुशल विचारण्यासाठी पाहण्यासाठी म्हणून उद्धवाला पाठवलं म्हणाली. बराच वेळ झाला, बरेच दिवस झाले, अजून उद्धव परत आला नाही. म्हणून मला काळजी वाटली की का तो आला नाही बरं अजून. बरं, तसं अंतर काही जास्त नाही, द्वारका ते गोकुळ. आत्तापर्यंत अनेक वेळेला काही कामासाठी दुसरी माणसं दूत मी पाठवलेले, ते वेळेवर गेलेत, वेळेवर आले, यालाच का वेळ लागला म्हणून काळजी वाटते. क्षेम कुशल कुसण्या सतयांचे तसे कळाया भुज जीवीचे. प्रजा धाडीला मी उद्धवजी अजून ना आला म्हणून काळजी. दूत धाडिले बरेच वेळा मथुरेहून येथून व्रजाला. त्यान चैत का विलंब झाला वेळ होत का न कळे याला. तो जात येई प्रतिहारी नमोनिया शिरवनी तलावरी. जय दुराज राजेशव देती उद्धवजी दर्शनास येती. या दोघांचा असा संवाद चाललो आहे रुक्मिणी श्रीकृष्णाचा. तेवढ्यामध्ये दाराची जी पहारेकरीची स्त्री असते, प्रतिहारी म्हणतात तिला, ती आली आणि भगवंत म्हणाली, भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार असो. काय वार्ताय? उद्धवजी तुमच्या दर्शनाची इच्छा करतात, येऊ दे म्हणाले तिला. ऐकताच येऊ दे नाही, ऐकताच हे धीर न धरवे. भक्तवत्सलाक्षणही धावत तारी येऊन धरिले. उद्धवास निज हृदयी जय. भगवंत तसेच पळाले आणि दारापाशी जाऊन उद्धवाला कडकडून मिठी मारली. हाताला धरून आपल्या अंतपुरामध्ये आणलं. नेऊन बसवी निजासनावर लवे ठेवण्याच्या. आपलं जे आसन आहे त्याच्यावर उद्धवाला बसवलं. लवे ठेवण्या चरणावर शिर. हा हा काय हरी हे बोलते सेवकास कोणी वंदन करीते. आपल्या आसनावर बसवलं उद्धवाला आणि खाली वाकून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करू लागले. तेव्हा उद्धव म्हणाले की भगवंत हे काय करता तुम्ही? मी तुमचा सेवक आहे, सेवकाला कोणी नमस्कार करतो का? तेव्हा भगवंत म्हणतात, सख्या उद्धवा वंदनीय तू पाहिले गोकुळ आहे तू. तू वंदनीय का आहेस मला? का मी तुला नमस्कार करतो? तू आज गोकुळला जाऊन आलायस, गोकुळला पाहून आलायस. घेतले सदर्शन तातांचे ऐकिले सवच गोपगणांचे. नंदबाबांचं तू दर्शन घेतलंयस, यशोदा मैयाला भेटून आलायस, माझ्या मित्रांना सगळ्यांना भेटून आलायस. यातली एक एक गोष्ट अशी आहे की तुला 100 वेळा नमस्कार करावा लागला. पुरचलनास बोललास तू चाखिलास तेथील गोरस तू. प्रिय यमुनेच्या पूत जलाचे स्नान पान तुझं घडले साचे. जे ज्या गोष्टीची भगवंतांना आवड, ज्या गोष्टीची भगवंतांना उत्कंठा हे सगळं होतं ते भगवंत आता पुन्हा आठवून म्हणतायत की ह्या सगळ्या तू गोष्टी केल्यास. तिथे गोपींशी बोललेलास, माझ्या मित्रांच्या बरोबर तू खेळलायस, तिथे यमुनेचं पाणी पिलायस. वेळ न लावी आता सखया सुधा सिंचुनी शमवीर दया. निरोप वदरे असतील जे जे तुझा आवडले नावरेज माझे. तेव्हा हा प्रसंग सांगताना आपणची एका प्रसंगाची आठवण येते मला. अशोक हेरूर मानसला जाऊन आले, कैलास मानसला. जाताना आपण मानसला पत्र दिलं होतं की ही बाळं तुमच्याकडे पाठवतोय म्हणजे, आणि त्यांचा सांभाळ करा त्यांचा, अशा अर्थाचं पत्र आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ते मानसला जाऊन मुंबईहून इथं आले. इथं आले तर आपण त्याला साष्टांग नमस्कार घातला हेरूरला, कडकडून गेली. सांगायचं एवढ्यासाठी की मानसला जाऊन आला याच्यात त्याचं मोठेपण, जो जाऊन आला त्याचं स्वतः जाऊन आलेलेच होते आणि त्यामुळे तिथलं मोठेपण कळलं होतं. तो पुन्हा त्याचं पुनर्दर्शन त्याला झालं म्हणून आपण दर्शन कृष्णाचं जाऊन आला. उद्धव जाऊन आलाय, आपल्या सगळ्या लोकांना भेटून आलाय, याचा बघून आनंद झाला. आणि म्हणतात निरोप वदरे असतील जे जे तुझं आवडले नावरेज माझे. उद्धवा गोकुळात गेलास, कोणी कोणी माझ्यासाठी काय काय निरोप सांगितलंय सांग बरं. आणि तुला आवडलं ना माझं गोकुळ, तुला आवडलं का? म्हणजे आणखीन आपलेपणा त्याच्यामध्ये.
ही उद्धव हा दुसरा कोणीतरी आहे आणि ते माझं आहे, गोकुळ हे माझं आहे. आणि हा परका उद्धव तिथं गेलेला त्याला आवडलं की नाही, म्हणून आपलेपणाने विचारतात भगवंत त्याला. परिसुनी आहे उद्धवजीच्या भरलेकी चरणयनी, कंठ दाटला मस्तक नमवी श्रीकृष्णाचे चरणी जय हरी सुखकंदा. उद्धवाचं अंतःकरण भरलं. त्यांनी भगवंताला नमस्कार घातला. म्हणाले, देवा ज्ञानाचा अभिमान असे मज, म्हणून वाटले दाखवी देवरज. होईन केवी मी उतराई, रक्षिले समज माझे आई. तुझ्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान मला होतं, तो म्हणजे आहे. आणि त्याचाच मला अभिमान होता की तू हे जे शरीर तुझं समोर दिसतंय एवढाच तू नाहीस, याची मला पूर्ण कल्पना होती. की तू सगळ्या सृष्टीला व्यापून आहेस हे मला पूर्ण मी जाणून होतो. आणि त्यामुळं त्याचा एक अभिमान मला होता, त्याचा एक अभिमान होता. तो माझा अभिमान नाहीसा करण्यासाठी तू मला तिथं पाठवतोस म्हणाले. होई नकेवी. आणि केवढ्या मोठ्या संकटातून तू मला वाचवलीस. कारण अहंकाराने काय होतं, नवल अहंकाराचे कोठी विशेषणालय अज्ञाना, सज्ञानाचे जोंबे कठी आणि नाना संकटी नाचवी. अधपताची पहिली पायरी तिथे अहंकारापासून सुरू होती. आणि त्या अधपतापासून तुम्हाला वाचवतेस. एवढे उपकारे म्हणाले तुझ्या माझ्यावर तुझे. रक्षिले समज माझे आई, ते तव गोकुलन राजधानी भक्तीची भूतलाशी राणी. ते गोकुळ नाही म्हणाले, ती भक्तीची राजधानी आहे. काय काय होतं तिथे? सदाचार सदने शुभ साधी, उज्ज्वल सुंदर नसुनौपाधी. गोदा भीमा प्रवरा तुंगा, सिंधुरे वाशरयू गंगा. सरिता या झाल्या जणू धेनू, सकलही सिद्धी जमल्या वाहू. सदाचार सदने शुभ साधी, उज्ज्वल सुंदर नसुनौपाधी. उपाधी म्हणजे घरं बांधण्यासाठी जे काही सुंदर दिसावं म्हणून जे जे काही करतात घरांच्यासाठी, ते काहीही नसताना घरं सगळी चांगली होती. कशाची घरं होती? ती सदाचाराची घरं होती. प्रत्येक मनुष्य हा सदाचारी होता तिथे. म्हणजे घर म्हणजे कसं अधिष्ठान म्हणता येईल ना, घर म्हणजे अधिष्ठान. तर प्रत्येकाचं अधिष्ठान जे होतं आचरणाचं ते सदाचारच होतं. आणि या सगळ्या ज्या नद्या आहेत या सरिता तिथे झालेल्या आहेत. म्हणजे सरिता नाही, तिथल्या गायी ज्या आहेत तर ह्या सगळ्या तिथे या नद्या ज्या आहेत त्या गायी झालेल्या. सकलही सिद्धी वाजमल्या किंवा अष्टमहासिद्धी परवा मी एकदा वर्णन सांगितलं तुम्हाला. शीता वगैरे ज्या ह्याच्या सगळ्या अष्टमहासिद्धी ज्या आहेत त्या सिद्धी इथे प्रत्यक्ष अवतीर्ण झाल्यासारखे वाटत होते मला. रूप न कळले वेद रुचाना, नेती म्हणाल्या लवून माना. वेदातल्या ज्या रुचा आहेत त्यांना वर्णन करायचं, देवतांचं वर्णन करा म्हणून सांगितलं, ब्रह्माचं वर्णन करा म्हणून सांगितलं, नेती नेती म्हणून सांगितलं त्यांनी. जे न इति हे असं नाही असं नाही, पण कसं आहे ते सांगताच आलं नाही म्हणाले त्यांना. रूप न कळले वेद रुचाना, नेती म्हणाल्या लवून माना. त्याच का होऊन आल्या प्रेमरसी तुझं समरस झाल्या. आणि त्या रुचांना त्याचं स्वरूप कळलं नाही तुझं, पण ते स्वरूप जाणवण्याकरता त्या रुचा गोपी होऊन आल्या म्हणाली. ओंकारासह मंगलता जणू नंद यशोदा गमले. आता ह्या रुचा, आणि मग सुरुवातीला ओंकाराचा उच्चार करायचा आणि मग रुचा म्हणायची ना. जे सुसंगती कशी सगळी आहे तसं ओंकार म्हणजे नंदबाबा आणि त्याचं मांगल्य मंगलता म्हणजे यशोदामय्या. ओंकारासह मंगलता जणू नंद यशोदा गमले. ब्रह्मजयी हे सगुण सावळे, अंकावर खेळविले जय हरी सुखकंदा. निर्गुण निराकार ब्रह्म, सगळी नकारात्मक विशेषणं त्या ब्रह्माला लावली जातात, पण यांनी त्याला सगुण बनवलं म्हणाले. आपल्या प्रेमाच्या बळावर, आपल्या भक्तीच्या बळावर आणि आपल्या मांडीवर खेळवलं त्याला. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो की निगमतरो प्रतिशाखम मृगितम मिलितम न तत्परब्रह्म. वेदाच्या शाखा धुंडाळल्या म्हणाले, पण परब्रह्माचं स्वरूप कसं आहे ते कळलं नाही. मग कुठे सापडलं ते?
मिलितं मिलितमिदानीं गोपवधूती पटांतरे छन्नम. गोपीजवळ दुपट्यामध्ये गुंडाळलेले ते परब्रह्म सापडलं म्हणले मला. वेदाच्या शाखा गुंडाळल्या तरी सापडलं नाही. ब्रह्मजयी हे सगुण सावळे अंकावर खेळविले जय हरी सुख कंदान. तुडवित वाळू यमनियमांची गीते गाता तव लीलांची. गोपनाचती यमुना पुलिने प्रेम मधु तो भरिती नलिनी. तुडवित वाळू यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे सगळी साधनेचा हा जो क्रम आहे ना, ह्या गोपीनाथाची काय आवश्यकता आहे. तुझी भेट झाली आता त्यानं, तुझं दर्शन झालंय, तुझी भेट झालेली आहे, तू त्यांना आपलं म्हणलेलं आहेस आणि म्हणून ते यमनियमांची वाळू तुडवून टाकली म्हणजे त्यांनी. यमनियमांची गीते गाता तव लीलांची. गोपनाचती यमुना पुलिनी प्रेम मनु तो भरती नलिनी. आणि त्याचे प्रेम त्यांच्यात निर्माण होतं ना, ते कमळातून भरले, वेलीतून कमळाच्या वेलीतून कमळातून भरलेले गेलं म्हणाले. म्हणजे मध भरायचा ना, तो मध कुठला, तुझ्याविषयीचं प्रेम, त्या कमळाच्या मधला मध. प्रेम मधु तो भरिती नलिनी. मुकुंद माधव हरे मुरारे मंजुल रव करिता तपा खरे. पक्ष्यांची किलबिल, त्या किलबिलीतून काय कळत होतं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे शब्द त्या पक्ष्यांच्या किलबिलाटातून कळत होते म्हणाले. अरे माणसं उच्चारत नाहीत कीर्तनात भजन सांगितलं तर. गुरे वासरे तन्मय जमती चरणे सोडून त्यात भवती. आणि ज्या झाडावर ही पक्षी अशा तऱ्हेचा किलबिलाट करतायत, भगवंताच्या नावाचं भजन गातायत, त्या झाडाच्या खाली म्हणे गायी जण उभा राहायच्या. गंध फुलांना तव कीर्तीचा. तिथल्या फुलांना, जो गोकुळातली जी फुलं होती ना, त्याला सुवास होता. तो कशाचा होता, फुलांचा म्हणून नॅचरली नाही, तुझ्या कीर्तीचाच सुवास होता म्हणाले त्या. गंध फुलांना तव कीर्तीचा फळात साठा प्रेम रसाचा. तुझ्याविषयीचं जे प्रेम आहे, त्या प्रेमाचा साठा फळामध्ये, प्रेमाचा रस प्रेमफळामध्ये. तृणपर्णातून तव लीलांची कोमलता जणू भरली. गवत कोमल कोमल असतं ना, कोळं कोळं गवत असतं, त्या गवताला कोमलता जी प्राप्त झाली ती कशामुळे प्राप्त झाली, तृणपर्णातून तव लीलांची. कारण तू तिथे फिरलेला आहेस ना, तर तुझ्या ज्या लीला, तुझे जे खेळलेले प्रसंग, त्या सगळ्यांची त्याच्यामुळे कोमलता त्या गवताला प्राप्त झाली म्हणाली. कोमलता जणू भरली साची पाय ठेवण्या. कृष्ण खरं सांगू, पाय ठेवण्या त्या भूभागी योग्य नसे मन समदुर भागी. तुझ्या पदाने पावन झाला कण कण जेतील धुळे मधना. असं वाटत होतं की पाय माझं मी उचलून घ्यावेत वरती, त्या जमिनीला, त्या भूमीला पाय लावून येतात. इतका अभागी मी, इतका दुर्भागी. कारण तुझ्या पदाने पावन झाला कण कण जेतील धुळी मधला. त्या भूमीवरचा प्रत्येक कण न कण पवित्र झालेला होता. आणि अशा त्या पवित्र भूमीला मी कसे पाहिलं असं वाटलं म्हणतो. तुला सांगतो म्हणाला, प्रेम दिसे जे तेथ पशुतून ते न माझी हृदयी. की तिथे गाई वासरांच्या ठिकाणी बघितलं, पक्ष्यांच्या मध्ये बघितलं, माणसांच्या ठिकाणी बघितलं, सगळ्यांच्या ठिकाणी तुझ्याविषयीचं प्रेम पाहिलं. प्रेम दिसे जे तेथ पशुतून ते न माझी हृदयी. कारण अविट माधुरी भक्तिरसाची चाखलीच कधी नाही जय हरी सुख कंदा. भक्तिरस नावाची गोष्ट काय, भक्ती नावाची काय गोष्ट असते हे कधी माहितीच नाही म्हणाले. सुकृत फळाये बहुजन्माचे दर्शन म्हणून घडे व्रजाचे. किती जन्माची पुण्याई होती म्हणून त्या गोकुळाचं दर्शन झालं म्हणाले. सकलांचा तो बघता प्रेमा गहिवरले मन हे सुखधामा. पाहताच मज प्रेम भरानी आलिंगन दिधले नंदानी. बहुदिवसी लढवाळ घरासी यावा त्या परिहर्षत यासी. आपलंच लेकरू खूप दिवसांनी आपल्याला भेटतंय असा आनंद नंदबाबांच्या चेहऱ्यावर होता म्हणा. मी तिथं गेलो तर नंदबाबांनी जवळ आले माझ्या, मला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं त्यांनी. नाना रीती करुणी स्वागत मला तयानी म्हटले हासत. समोर आले, मला आलिंगन दिलं, हाताला धरून घरात दिलं, पाय धुवायला पाणी दिलं. नाना रीती म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट अगत्याने करणं, प्रेमाने करणं.
नाना रीती करुणी स्वागत, मला तयानी म्हटले आसत, वाट कशी ही इकडे चुकली, उद्धवजी धन्यता वाटली. उद्धवजी कसं काय रस्ता चुकला हो? काय त्या माणसाने आपल्याला भेटावं अशी आपली इच्छा असते आणि खूप दिवसात भेट झाली नाही आणि आला एकदा तर, म्हणजे आता हे काही प्रेमाचं पण नाही काय, कसं काय वाट चुकली इकडे? तुम्हाला भेटायलाच आलो ना. तो म्हणतो ना तुम्हालाच भेटायला आलो, वाट कशी चुकेल, सरळच रस्त्याने आलो. पण ते प्रेम आहे ना, ते असं वाकडं बोलायला लावतं, ते त्याच्यातून प्रेम व्यक्त होतं. जसं नंदबाबा म्हणाले, उद्धवजी कसं काय रस्ता चुकला तुमचा? बरं झालं, चुकला तर चुकला, बरं झालं, आम्हाला बरं वाटलं. बरं असे कुशलना राम कन्हैया स्मरण करीती कामाझे, साधा गवळी मी ते झाले सत्ताधारी राजे, जय हरी सुखकंदा. तुम्ही कृष्णाजवळ राहिलात ना, केव्हा तरी कृष्ण आठवण काढतो का हो आमची? कारण मी कवळ्याचं कवळीच राहिलो म्हणाले, तो सत्ताधारी राजा झाला होता, केव्हा तरी आठवण काढतो का माझी? उपाहार मग घेऊन हाती, माय येत तो ओटीवरती. ओसरीवर मी बसलेलो आहे, नंदबाबांशी बोलतोय. यशोदा मैया तिथे आली. उसे मला बहु आतुरते ती, पदर जरासा ओढून पुढती. डोक्यावर पदर आहे, तो आणखी मी परका मनुष्याने तिथे गेलेला, त्यामुळे पदर थोडा जवळ समोर आणखीन ओढलाय आणि माझ्याशी बोलतायत त्या. घेतले तब उद्धवजी श्रम, कुशल असेना बाळ तिथे मम. तुम्ही द्वारकेहून इथं आलात, किती कष्ट झाले असेल बरं तुम्हाला. रिझर्वेशन मिळालं होतं की नाही? रिझर्वेशन मिळाले सुद्धा, मिळालेल्या रिझर्वेशनवर तुम्हाला बसता आलं की नाही? नाहीतर ते सुविधा शुल्क अजून द्यावं लागतं वरती, आपलं रिझर्वेशन असलं तरी. अशा भानगडी असतात सगळ्या. आपल्याला मिळालंच याचं काही भरोसा नाही, गाडीत जाऊन आपल्या जागेवर आपण बसेपर्यंत आपल्या रिझर्वेशनचं काही खरं नाही. परिस्थिती सगळी तशी असते. म्हणून विचारलं यशोदेनी की तुम्हाला किती कष्ट झाले प्रवासातून इकडे यायला, आणि तुम्ही कृष्णाच्या जवळून आलात ना. क्षण आहे ना कृष्ण, येईल इकडे सांगा केव्हा, अजून केव्हा येईल बरं इकडे? तो जाताना तर सांगून गेलाय मी नक्की परतून येईन म्हणून. केव्हा येईल तो? काही बोलला का तुम्हाला? काही निरोप झाला का त्यांनी तुमच्यापाशी? हरी राम येऊनी गेला भेटून. बलरामदादा एकदा येऊन गेला, सगळ्यांना भेटून गेला म्हणा बलरामदादा. हरी सनुरली काय आठवण. कृष्णाला काय आमची आठवण उठलीच नाही का? भेटावंसं वाटत नाही कृष्णाला आम्हाला? त्याला भेटावंसं वाटतं की नाही माहिती नाही, पण आमची अवस्था कशी आहे? आम्हा असं परी त्याच्या लीलांचा पळही विसरण पडतो साजा. एक क्षणही आमचा असा जात नाही की त्याची आठवण येत नाही की इथं कृष्णाने इथं ही खोडी केली होती, इथं त्या गोपीला तिने पकडलं होतं, इथं त्या गोपीची घागर फोडली होती, इथे तो विटीला खेळत होता, इथे तो चेंडू खेळत होता, इथे तो लोण्यासाठी हट्ट करून बसला होता. किती गोष्टी सांगा, एक क्षण जात नाही की त्याची आठवण येत नाही. हसणे रडणे, हसणे रुसणे रडणे पडणे, अवखड कोळ्या कोड्या करुणी गणे. वल्लभाचार्यांचं एक पद आहे ना, अधरम मधुरम, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं काय आहे, हसितम मधुरम आपल्याला समजू शकतं की माणसाचं हसणं मधुर असू शकतं, पण रुदितम मधुरम, रडणं सुद्धा मधुर, हे प्रेमाचं लक्षण, दुसरं काही नाही, प्रेमाचं लक्षण. हसणे रुसणे रडणे पडणे, अवखळ खोड्या करुणी छळणे. छळणं पण होतं त्याच्यात, पण त्याचीही आठवण येते की मी अशी जेवायला बसले ते तर माझ्या पाठीशी येऊन उभा राहायचा आणि मला तोंडातला घास देऊनच हट्ट करायचा. आता ते जेवण सुखात जात होतं का तसं, पण ती छळलेली गोष्ट सुद्धा लक्षात राहत होती. हळूच खाई चोरून लोणी, लोणी घरात पुष्कळ असायचं, पण चोरून खाण्यामध्ये त्याला आनंद वाटायचा. साई कारण बसे हटवणी, दूध दिलं की दूध कधी नुसतं पिऊच नाही त्यांनी, साय टाक म्हणून त्याची टाक, त्या पातेल्यातली साय टाक दुधाची. आणि बायांचा जीव सगळा साईमध्ये असतो, साईमध्ये जीव असतो, तो साई पडू नये त्याच्यात म्हणून फू करतात. म्हणजे आपल्या तोंडातला थुंका त्याच्यात पडतोय, ते अनारोग्यकर आहे,
हीही जाणीव असत नाही त्या साईच्या प्रेमापुढे. साई कारण बसे हटवणी. आणि मग तिला एकदम आठवण आली. यशोदा मैया म्हणते की उद्धवजी तिथे त्याला साय खायला मिळते का हो? इथे तो साई करता हट्ट करत होता, तिथे त्याला खायला मिळते का साय? मिळत असे ना तीर्थ उद्धवा त्यास साय नितलोणी. तुमचा झाला राजा तरी बाळच माझा अजूनी जय हरी सुख. इथे साय त्याला मिळते का नाही म्हणजे आता तो राजा आहे ना एवढा मोठा, ऐश्वर्य संपन्न तर सगळी आहे ना, त्याला ते तो जे म्हणेल ते त्याला पुढे उभे राहील समोर हात जोडून त्याच्या. मग असं विचारण्याचं तिचं काय प्रयोजन काय? यशोदेचं प्रयोजन एवढ्यासाठी की त्याला साय आवडते म्हणून आवडेल त्याची आवड लक्षात ठेवून देणारं कोणी आहे की नाही. ते तर हॉटेलमध्ये गेले की ऑर्डर केली की काय वाटेल त्या गोष्टी येतात की हो, वाटेल त्या गोष्टी येतात. थोडा वेळ थांबलं की झालं म्हणाल ती गोष्टी तयार. ते अभिप्रेत नाही. तुमचा झाला राजा तरी बाळच माझा. कारण तो लहानपणी इतका हट्ट करायचा साईसाठी, आता तो राजा झालाय. पण राजा झाला तरी त्याला ही साय आवडते म्हणून कोणी आठवणीने देणार कोणी तिथे आहे की नाही असं तिला विचारायचं. जरी स्मरणंतवर हृदयी आले यशोमतीचे भरती डोळे. उरी धरून तव विठी बासरी वत्सल हृदया मनावरी. तुझे उलटे दांडू बासरी हे सगळं तिने जमवून ठेवलेलं होतं. जेव्हा केव्हा तुझी आठवण्याची तेव्हा ती पुराशी धरून अश्रू ढाळत बसायची. कृष्णाकडून उद्धव आला कळता सारा व्रज जन जमला. शब्दा शब्दा मधून तयांचे तरंग उठती तव प्रेमाचे. कृष्णाकडून उद्धवजी आलेत ही बातमी झी टीव्हीला नाही, व्हॉट्सअपला प्रत्येकाच्या ग्रुप सगळ्या गोकुळाचं एकच ग्रुप नाव, दुसरा ग्रुपच नाही तिथे. त्यामुळे क्षणात बातम्या सगळीकडे. त्यामुळे उद्धवजी आले ही बातमी कळली लगेच, लोक जमा झाले तिथे. आणि शब्दा शब्दा मधून तयांचे तरंग उठती तव प्रेमाचे. कृष्णा तिथे माझ्याशी बोलत होते, तुझ्याविषयी बोलत होते, तुझ्याविषयीच्या प्रेमाच्या लहरी त्याच्या लाटा उसळत होत्या म्हणाले सगळीकडे. तरंग उठती तव प्रेमाचे अनेक लीला कथिल्या त्यानी असे तिथे हे पुसती कोणी. प्रत्येकाने आता तू प्रत्येकाबरोबर खेळलास, प्रत्येकाबरोबर बोललास, कोणाच्या घरी जेवलास, कोणाच्या घरचं लोणी खाल्लं, कोणाच्या घरी खोड्या केल्या, ती सगळीजण माणसं माझ्या भोवती जमा झाली. आणि प्रत्येकानं मला विचारलं असं तिथं आहे का, असं तिथं आहे का, असं तिथं आहे का. आता मला उत्तर देण्याची पंचायत झाली. लाजून मी एवढेच म्हटले रत्नास कधी खापर तुळले. रत्नाची आणि खापराची कधी तुलना होती का म्हणाले. इथं हे सगळं रत्नासारखं आहे आणि तिथे द्वारकेला म्हणजे काय खापरासारखं, कशी तुलना होईल त्याची. नंद यशोदा व्रज गोपाला सवे परिसता तव मधुलीला. प्रसन्नता दश दिशास आली न कळे केव्हा रजनी झरली. तुझे गोपमित्र गोपी स्त्रिया यशोदा मैया नंदबाबा यांच्याबरोबर तुझ्याविषयी सगळे बोलत बसलो तर म्हणाले फटफटलंच सकाळी लगेच, रात्र केव्हा सरली कळलंच नाही. प्रसन्नता दश दिशास आली न कळे केव्हा रजनी सरली. गोकुळच्या त्या प्रभात काला मी न कधी विसरेन. अपूर्व काही सुख अनुभविले उपमा त्यास तुझी न जय हरी सुख कंदा. गोकुळच्या सकाळची वेळ गोकुळातली कृष्णा मी कधीच विसरू शकणार नाही म्हणाले. काय वैशिष्ट्य होतं तिथलं. प्रभात समयी प्रभाउषेची मुखे उजळवी दिशा दिशांची. ध्यान स्थित शुक्राच्या हृदयी जणुका संजीवनी स्फुरेही. सकाळच्या वेळेला उषकाल झालेला आहे आणि सगळ्या दाही दिशा उषकालामुळे सगळ्या उजळलेल्या आहेत, सूर्योदय झालेला आहे. ध्यान स्थित शुक्राच्या हृदयी जणुका संजीवनी स्फुरेही. आणि तो सूर्य उगवतोय, अजून सूर्यवर आलेला नाही, उषकालच आहे. आणि एक नक्षत्र तिथे दिसतंय, जणू काही शुक्राच्या अंतःकरणामध्ये संजीवनी मंत्र त्याला स्फुरलाय की काय असं वाटत होतं. जे संजीवनी मंत्र मिळाल्यानंतर जे चैतन्य प्राप्त होईल तसं चैतन्य त्या दिशेला प्राप्त झालं म्हणाले. शीत सुगंधी वाहत वारा वृक्षांचा डुलवीत पिसारा.
संगीताचे वातावरणे राज्य पसरले मधुर निनादी आणि सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्वर ऐकू यायला लागले. ऑर्केस्ट्रा. वनातुनी पक्ष्यांचे पूजन. मी यमुनेकडे निघालो तर दोन्ही तर दुतर्फा झाडी होती ना, त्या झाडावर जे पक्षी बसलेले होते त्यांची किलबिलाट सुरू झाली, त्यांचं पूजन सुरू झालेलं होतं. कमला भवती द्विरेफ गुंजन. छोट्या छोट्या बागा होत्या रस्त्याने, त्या बागामध्ये कमळं प्रफुल्लित झालेली होती आणि त्यामुळे ते भुंगे बाहेर आलेले गुंजारव करत होते. बिलगुन वाजती ऋणझुणू भागर माळा बिलगुन धेनूच्या कंठाला. सकाळच्या वेळेला गायी पाणी प्यायला चालले असेल यमुनेला किंवा गोठ्यामध्ये दूध काढत असतील गवळी लोक, तर त्यांच्या गळ्यातल्या घागरमाळा वाजत होत्या. फेनील पात्री धारांचा ध्वनी. बरोबर आहे, दूधच काढत होते त्यावेळेला. तर दूध काढत असताना ती चरवी धरलेली असते दोन्ही गुडघ्यामध्ये आणि त्या धारा काढताना फेसाळ दूध असतं ते, त्याचा एक विशिष्ट आवाज असतो. मी पण ऐकलाय बरं का, बाकीचे आवाज माहिती नाही पण हा आवाज मी ऐकलेला आहे. त्यामुळे त्याचं एक सौंदर्य. तर म्हणाले फेनील पात्री धारांचा ध्वनी मथनाची एक खळबळ कानी. पुरुष धारा काढतायत दुधाच्या गाईच्या आणि बायका घरामध्ये ताक करतायत लोणी काढण्यासाठी. मथनाची एक खळबळ कानी घर घर मंजुळती जात्याची. त्यावेळेला काही गिरण्या नव्हत्या, त्यामुळे सकाळी उठलं की पहिले दळण करावं लागायचं, मग भाकरी करायच्या, मग स्वयंपाक करायचा. त्यामुळे घर घर मंजुळती जात्याची साथ जया सह वधूरवाची. आणि असं म्हणतात की ते दळण ओव्या म्हणल्याशिवाय ते दळण काही सरकतच नाही म्हणे, पुढं दळण सरतच नाही. आणि त्यामुळे बायका त्या ओव्या म्हणायच्या निरनिळ्या प्रकारच्या. वृद्धवादिनी मधुर अशाया भजन तुझ्या नामाचे दामोदर हरी मुकुंद माधव अमृत जणू श्रवणाचे जय हरी सुखकंदा जय जय माधव कृष्ण गोकुलानंद गोविंदम 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 गोकुलानंद गोविंदम गोकुलानंद गोविंदम गोकुलानंद गोविंदम गोकुलानंद गोविंदम जय जय माधव कृष्ण 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 गोकुलानंद गोविंदम गोपाल कृष्ण भगवान की जय. ही सगळी ऑर्केस्ट्राची ही साधनं, जात्याचा स्वर किंवा मथन काय घुसळणं आहे ते किंवा धार काढणं आहे ते किंवा गाईच्या गळ्यातल्या घागरमाळा, हे सगळे ऑर्केस्ट्राची ही सगळी वाद्य आणि हे भजन कृष्णाचं. आता काय त्याच्यामध्ये आनंद असेल हो. दामोदर हरी मुकुंद माधव अमृत जणू श्रवणाचे. म्हणजे अमृत हा विषय जिभेच आहे, पण ज्याला कानाला अमृत मिळत होतं या भजनामुळे. गेलो ऐकत मधु भजनेती स्नानास्तव मी यमुनेवरती भेटते थमज पावन झाली तुझ्या देवतांची वनमाळी. तव भक्तीच्या प्रेम सुदेनी सूर्याच्या शुभ कोमल किरणी जणू कमलनी सजीव झाल्या अशा गोपिका तीर्थ मिळाल्या. ही सगळी भजनं ऑर्केस्ट्राच्या सहित ऐकत 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 मी यमुनेवर गेलो
तर तिथे तुझ्या प्रत्यक्ष देवतांचं दर्शन झालं म्हणाले मला. कोणत्या देवता? तुझ्या भक्तीच्या प्रेमसुधेने म्हणजे प्रेमरूपी अमृताने, सूर्याच्या शुभ कोमल किरणी. सूर्योदय झालेला आहे त्यामुळे कोमल किरण पडलेले आणि अशा सूर्याच्या कोमल किरणाने कमलिनी जशा सजीव व्हाव्यात, कमळाच्या वेली जशा सजीव व्हाव्यात, तशा तेजपुंज झालेल्या या गोपी मी पाहिल्या म्हणाले. तिथे त्यांचं मला दर्शन झालं. आणखी काय विशेष? त्या सकलातही दिसे विशेषी बहुविध भक्ती मधुरा जैशी. त्या सगळ्यामध्ये एक म्हणाले एक विशेष होती म्हणाले. सगळ्या भक्ती जशा भक्तीचे जसे निरनिराळे प्रकार आहेत, श्रवणम कीर्तनम विष्णू अर्चनम पादसेवनम, त्यात मधुरा भक्ती जसं वर्णन केलेलं आहे तशी ते मधुरा भक्तीसारखी श्रेष्ठ ती होती म्हणाली. उषा जियेच्या चरण तलासी अळता लावी प्रेम बरेसी. तिचं वैशिष्ट्य काय? प्रत्यक्ष उषकाल तिच्या पायाला अळता लावतोय. उपमा देऊ कशी रतीची म्हणजे ब्युटी पार्लर तिने उघडलंय उषाबाईंनी, उषानी, आणि ती पायीला हिच्या पायाला अळता लावते. उपमा देऊ कशी रतीची आदिदेवीची कामुकतेची. रतीसारखी सुंदर आहे ती आहे असं म्हणू तर म्हणाले रती ही कामुकतेची देवता आहे. ही पवित्र जणू ही यज्ञज्वाला, यज्ञज्वालेसारखी पवित्रता आहे. त्याच्या ठिकाणी पावित्र्य होतं पण शीतलताला जवीश शीला, चंद्रासारखा आल्हादकताही तिच्या ठिकाणी होती, थंडगारपणाही तिच्या ठिकाणी होता, शीतलताही होती. आणि अशी राधिका भवभयहरणी तेथ पाहता नयनी देवा मम अभिमान गळाला नत झालो तच्चरणी जय हरी सुखकंदा. नाना रीती तुझी याविषयी गोपी वदती हर्षुन हृदयी गैवरुनी रुसुनी कोपाने निघे वाकडे वचन मुखाने. आणि प्रत्येक गोपी तिचे प्रत्येकीचा बोलण्याचा भाव जो आहे तो वेगळा वेगळा होता. कुणी तुझ्याविषयी रागवून बोलत होत्या, कुणी रुसून बोलत होत्या, कुणी प्रेमाने बोलत होत्या. तेव्हा कुणी अंतःकरण त्यांचं भरून येत होतं प्रेमाने, गैवरून बोलत होत्या. एक विचारी पाहताच मज आनंदीना असे अधोक्षज. एक मला विचारू लागले, म्हणाले की का हो मी कृष्णाकडून आलात ना, कसं काय कृष्णाचं झालं? ठीक चाललंय सगळं? वदे तुझी त्या कधीच काही आठवणी येथील नच होई. तुम्ही तिच्याकडून आलात, आमची कधी आठवण येतो म्हणाला का होतो? कधी आमची आठवण येते त्याला? अन्य म्हणे गे आम्ही अडाणी रूप गुणाची नसे मोहिनी प्यास संगती कशी रुचावी लता माधवी भ्रमरा व्हावी. आम्ही म्हणाले आम्ही आता अडाणी खेड्यात राहणाऱ्या, कधी आम्ही ब्युटी पार्लरमध्ये गेलोच नाही. आता हा शहरात जातो, तिथल्या सगळ्या सुंदर सुंदर बायका तो पाहतो. आता आमची कशाला त्याला आठवण राहते? चौथी म्हणते ही काय म्हणतेस तू? हे त्याला गुणाची पारख आहे का? त्याला कुठे गुणाची पारख त्याते अरसिक चंचल तो कुणी वदते. आपली आठवण त्याला नाही राहिली तर तो आरसिक आहे, कारण आपल्या गुणाचे स्मरण नाही त्याला. म्हणजे बरं झालं म्हणाली संगत तुटली बरे कलाची स्मृती ही आता नको अशाची. त्याची आठवण सुद्धा काढू नका. स्वतःला भरून येते हे सगळं बोलतात कृष्णाची आठवणी, आणि तोंडारी म्हणते की तिची आठवण सुद्धा काढू नका म्हणून. त्या विदग्ध माधव म्हणून एक संस्कृत काव्य आहे, कृष्णावरचंच काव्य, त्याच्यामधला एक शोक आपण सांगायचे आहे. नारद गोकुळात गेले तेव्हा अशा 2-4 गोपी अशा बसलेल्या होत्या. एक जण ध्यानाला बसलेली होती. तेव्हा नारद म्हणाले तुझं काय चालू आहे? प्रत्येकजण कोणी काही कामात होत्या, काही कुणी ध्यानाला बसल्या होत्या, जपाला बसलेल्या होत्या. अशा प्रत्येकाला नारद विचारत होते तुझं काय चालू आहे. एक जण घुसळण करत होती, एक जण लोणी काढत होती, एक जण स्वयंपाक करत होती, एक जण ध्यानाला बसली होती. तिला विचारलं तुझं काय? ती म्हणाली पुष्कळ दिवस झाले कृष्ण आला नाही हो, म्हणून स्मरण झालं त्याचं, म्हणून त्याचं चिंतन करत बसलं. दुसरीला विचारलं तुझं काय झालं? ती म्हणली तो हृदयात मेला बसलाय ना, तो केव्हा बाहेर निघतो तिची वाट बघते म्हणाली, त्याला काढायला बसले बाहेर. प्रेमाची उत्कटता कशी असू शकते आणि त्याचं रूप कसं वेगळं धरलं जातं त्याच्यासाठी सांगते.
तेव्हा ही काय म्हणते, संगत तुटली बरे खलाची, स्मृती ही आता नको अशाची. त्याची आठवण सुद्धा नको म्हणाले. बरं झालं मेल्याची संगत तुटली. पाचवी काय म्हणते, पुरते मिळले व्रजमाती सवा नाही ते बघण्यासी, धाडी आले ना त्या कपट्याने उद्धवजी आपणासी. जय हरी सुखगंधा. की गोकुळामध्ये अजून काही दुगदुगी शिल्लक आहे का, संपलं सगळं तिथलं? ते बघायला तुम्हाला पाठवले का काय त्यांनी? समजूत त्यांची करण्यासाठी वेदांताच्या कथिल्या गोष्टी, किंवा त्यांची समजूत काढण्यासाठी सांगितलं की अहो ग, तुम्ही समजता तसा कृष्ण तेवढा त्याच्यात त्या रूपातच मर्यादित नाही आहे. त्याचं स्वरूप व्यापक असल्यामुळे तो तिथे जसा आहे तसा इथे तुमच्यापाशी पण आहे, सगळीकडे तो व्यापून आहे असं म्हणाले. मी त्यांना समजावून सांगितलं. परी उलट माझे ती राधा वाभाडे काढी गोविंदा. पण ती राधा जी होती ना, तिने माझे वाभाडे काढले, म्हणजे मला उलटा सुलटा केला तिने. काय म्हणाली ती? म्हणे राधिका मज उपासून उद्धवजी हे तुमचे भाषण, गमे मला की जसे. असे उद्धव तिथून द्वारकेहून उद्धवाला इथं भगवंतांनी पाठवले. आणि हा इथे वेदांताच्या गोष्टी सांगतो. वेदांत ही जर खरी गोष्ट वेदांत नाही असं नाही, पण वेदांतच खरा मानायचा असता, तेच जर याला शिकवायचं असतं तर भगवंतांनी तिथून इथं कशाला पाठवलं असतं त्याला? आणि म्हणून ती रसीद नाही म्हणते, राधा म्हणते उद्धवजी हे तुमचे भाषण, गमे मला की जसे सीताफळ, गर्भ थोडा पियाचं पुष्कळ. तुझं भाषण कसं आहे म्हणाले हे, की सगळीकडे कृष्ण भरून राहिलेला आहे, कशा करता तुम्ही दुःख करताय? तुमचं भाषण म्हणजे सीताफळासारखं म्हणाले, खायचं थोडं धुंकून द्यायचं जास्त. गमे मला की जसे सीताफळ, गर्भ थोडा बियाचं पुष्कळ. तुझं विषयी बोलत असताती, प्रेम बघून ते उत्कडताती. तन्मयता भावा कुलवृत्ती, पडलो मी तच्चरणावरती. तुझ्याविषयीचं तिचं बोलणं, तिची ती उत्कडता, तिचा तो भाव, हे सगळं पाहिलं आणि मी तिच्या पायावर आडव्याचा उभा झालो, उभ्याचा आडवा झालो. पडलो मी तच्चरणावरती, आज कळाले मज गोपाळा, गोकुळचा का तुला जिव्हाळा. प्रजननांचे निगता नावही, गहीवर का तुझई तुका येई. की तुला गोकुळचा एवढं प्रेम का, की आज कळलं म्हणून मला गोकुळात जाऊन आल्यावर. मांडून सोन्याच्या देवारी, पूजिशी बल्लव मूर्ती मुरारी. करीशी त्यांचे भावे चिंतन, आता उमगले त्यातील कारण. असे आपल्या सगळ्यांच्या देवाऱ्यामध्ये कृष्णाची मूर्ती असते. आता कृष्णाच्या देवाऱ्यामध्ये कोणते देव असतील बरं? कोणते देव असतील? त्यांनी गोप बालकांचे देव करून त्याच्या मूर्ती करून ठेवले ते आपल्या देवाऱ्यामध्ये पूजा करण्यावर. आणि म्हणून उद्धवजी म्हणतात, पूजिशी बल्लव मूर्ती मुरारी, करीशी त्यांचे भावे आवसोळ. मांडून सोन्याच्या देवारी, पूजिशी बल्लव मूर्ती मुरारी. करीशी त्यांचे भावे चिंतन, आता उमगले त्यातील कारण. आता खरं कारण कळलं म्हणाले की तू त्यांचं मूर्ती करून त्यांची पूजा का करतोस. तेव्हा देवा या दीनाची चरणी एकच विनती, आता प्रेम तसे दे मजसी मोक्षही, शुष्क तुच्छ ज्या पुढता. जय हरी सुखकंदा. तेव्हा त्यांच्यासारखं प्रेम मला दे. मला नको मोक्ष, मला नको ज्ञान, मला दुसरं काही नको, जे शुष्क आहे नुसतं. पाय बंद घाली प्रेमासी, तरकट बुद्धी नको विनाशी. की जी प्रेमाला अडथळा निर्माण करते अशी तरकटी बुद्धी नकोच मला. श्रद्धा सात्विक सुंदर भोळी, राहो हृदयी ममवल माळी. की श्रद्धेच्या बळावर मनुष्य त्याची प्रगती जी आहे ती झपाट्याने करून घेऊ शकतो. म्हणून मला श्रद्धा दे म्हणाले. श्रीकृष्ण काय आपा त्याच्यावर ठीक लिहितात, श्रीकृष्णाच्या असुनी जवळी, उद्धवास योग्यता न कळली. प्रजात व्हावी जाणीव त्याची, हीच थोरवी सत्संगाची. कृष्णाच्या प्रत्यक्ष जवळ राहिलेला आहे, पण त्या भूमिकेतून कृष्णाला पाहिलेलंच नाही ना. त्या भूमिकेतून कृष्णाला पाहिलं नाही म्हणून कृष्णाचं मोठेपण काही कळलंच नाही. गोकुळात गेल्यावर त्याची जाणीव झाली. म्हणाले हीच थोरवी सत्संगाची. गोपींच्यामुळे, गोपांच्यामुळे, नंदबाबांच्यामुळे, यशोदेमुळे, जे सत्संगामुळे कृष्णाची महती कळली, कृष्णा सत्संगामुळे देवाची महती कळली. म्हणून आपण म्हणतात
कृपा करील जरी का जग जेठी भागवतांची होते भेटी. भगवंताची जेव्हा कृपा होईल तेव्हा अशा भक्तांची भेट होते म्हणाले. ईशन उमके सत्संगाविण, आणि या सत्संगतीशिवाय भगवंत कळत नाही. कसे चक्र हे असे विलक्षण पूर्वजन्मकृत पुण्यबलाने उद्धव तरला ते लिहिलेने. धन्य धन्य तो भागवतोत्तम लोटांगण तत्पदी सदा मम. नयन जलाने भिजवित चरणा उद्धव गेलो नदी नमना. उचलून हृदयी श्रीहरी त्याते वदे हे चरे हवे अमाते. पूर्ण काम सताही मजसी हवी भक्त जन हृदये. अहम भक्त पराधीना म्हणाले. काही मिळवायचं जरी शिल्लक राहिलेलं नसलं तरी भक्त मात्र पाहिजे असतात मला. पूर्ण काम सताही मजसी हवी भक्त जन हृदये. तया विणे करमे न म्हणून मी जन्माभूमीवर ये. मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो कशासाठी म्हणले, याच्यासाठीच घेतो की मला त्या भक्तांच्या शिवाय संतांच्या शिवाय मला करमत नाही. राहा उद्धवा शांत मने तू पुरविन मी तव सकल हेतू. पुन्हा कधी तरी कठीण साचे हृदगद जे मम गुज जीवीचे. पुन्हा कधीतरी काही गोष्टी तुला बोलायच्या आहेत म्हणाले, पण आता नको, पुन्हा केव्हा तरी नको. आणि ते भगवंतांनी अवतार समाप्तीच्या वेळेस काही गोष्टी उद्धवाला सांगितल्या. घेऊन या रे सन्मानासी प्रिय उद्धव हा आज तयाचे. पूजन मजसी करावयाचे. पीतांबर बहुमोल जरीचा सुरेख कंठा नवरत्नांचा. प्रेमेचे ठेवी मुकुट शिरावर रत्नखचित दैदिप्य रमावर. प्रेमळ हृदयी भगवंतानी उद्धवासाठी आहे राणा घेतला. मोठा भरजरीचा पीतांबर आहे, नवरत्नाचा कंठ आहे आणि रत्नजडित मुकुट आहे. हे सगळ्याचा आहेर केला त्याला. प्रेमळ हृदयी उद्धवजीच्या लहरी उठल्या कोमलतेच्या. हर्षभरित शुभनयना मधुनी थेंब दोन पडले हरिचरणी. भगवंताच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं, डोळ्यातून 2 थेंब पडले, 2 अश्रूचे थेंब पडले त्यांच्या. आप्पा म्हणतात शक्तितया बिंदू तिल नचये शब्दाच्या सिंधूसी. की त्याला काय वाटलं उद्धवाला ते वर्णन करायला म्हणाले. शब्दाचा समुद्र कमी पडेल, पण ते 2 थेंबांनी काय बोलायचं ते सांगून टाकलं. सुनी दिधला निरोप देवे आलिंगून तयासी जय हरी सुख कंदा. भगवंतांनी मोठ्या प्रेमाने आलिंगन दिलं आणि उद्धवजी परत गेले. एके दिवशी प्रभात समया द्विजगण वंदित रवये उदया. कमलवनाची उघडून दारे स्वागत करीती द्विरेप सारे. त्याच्यानंतर बरेच काळ गेला आहे. एक दिवशी म्हणाले द्विजगण वंदित रविये उदया. द्विजगण श्लेष आहे पुन्हा तिथे. द्विज म्हणजे पक्षी, पक्ष्यांच्या किलबिलाटाने नमन केलेले आहेत, जणू काही स्तोत्र म्हणलेली आहे. आणि द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण अर्घ्य देतात ना सूर्याला, तेव्हा असा सूर्य तिथे उदयाला आलेला आहे. आणि त्याचं स्वागत कुणी केलंय? कमलवनाची उघडून दारे स्वागत करीती द्विरेप सारे. त्याच्यामध्ये पडलेले भुगे अडकलेले एक कमलवनाची दारं त्यांनी उघडली आहेत आणि त्या सूर्याचं स्वागत करतात म्हणाले. द्वारावतीची जागृत झाली प्रसन्नता ही जणू त्या काली. सगळी द्वारका नगरी जागी झाली. कस्तुरी जल संमार्जित पथ लक्ष वेदिती शृंगारित रथ. मूल्यवान सुंदर वेशाते उच्च नीच हे नवते नाते. सर्व ही मंगल सर्व ही सुंदर सत्संगे जणू सकल चराचर. जिंका या की वीणे सास्वन पक्षी करीती मंजुल पूजन. पक्ष्यांचं पूजन, पक्ष्यांची किलबिल इतकी कानाला गोड वाटत होती की कोणी एखाद्या वीणा वाजवलं तर एवढं गोड वाटणार नाही. उपवन सुरभित शीतल वारा पथिकांचा श्रमण निववी सारा. निरण्या बागेतून जी फुलं उमललेली होती त्यांचा जो सुगंध होता आणि तो वारा वाहत होता, सुगंधित वारा, त्याच्यामुळे रस्त्याने चालणारे जे यात्रेकरू होते त्यांचे श्रम नाहीसे होत होते म्हणाले. आणि अशा त्या वेळेला काठीचा आधार घेऊन विप्र एक त्या समयी अधोवदन जातसे पथाने शंकाकुल सार्दयी जय हरी सुखगंधा. आणि का त्या शहराच्या जवळजवळ आलेला आहे आणि तो रस्त्याने चाललेला आहे. तो एक म्हातारा कसा होता तो? मूर्ततयाची कृश दुर्बलती मांसा विण जणू घडली होती. त्याचं शरीर जे आहे ते कसं घडतं? जणू त्याच्या शरीरात मांस नाहीच, हाडण कातळच नुसती.
उठुनी दिसती कोपर जानू ग्रंथील बोरूच्या काड्या जणू. बोरूच्या काड्या असतात, मध्ये गाठ असते आणि इकडून तर बोरूचं हे असतं, दांडी असते ती. तसं म्हणाले त्याच्या हातपायच्या काड्या दिसत होत्या, खाली गुडघा आणि वरती कोपरं. ग्रंथील बोरूच्या काड्या जणू रक्तरहित ती त्वचा पांडुरा भास तसे की भस्म धुसरा. सगळं अंग पांढरं शुभ्र दिसत होतं, रक्तच नव्हतं ना, ॲनिमिक कंडिशन सगळी, आणि त्यामुळे अंगाला सगळं भस्म लावल्यासारखं वाटत होतं म्हणाले शरीर त्याचं. चिंधी मळकट माझे भवती जवळ उपाधी दुसरी नवती. कमरेवरती एक पंचा गुंडाळलेला, खांद्यावर एक पंचा टाकलेला आहे, आणि भावही नमुद्रा सुरकुतली दाढी तहीनचे जाये झाकली. बोडबोड दाढी वाढलेली आहे आणि त्याचे कोणतेही भाव चेहऱ्यावर नाही, आणि दाढीतनं सुद्धा कळत होतं की कोणतेही भाव नाही ते. खोल जाऊनी शोधित होते नेत्र काय यस्तहरीते. डोळे एवढे खोल गेले ते की जणू ते आतमध्ये जाऊन कृष्णाला देवाला शोधत होते काय. ईश्वर सर्वभूताना हृदयेषु तिष्ठती. भगवंतांनी गीतेत सांगितले ना की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे, म्हणून त्या हृदयातले त्याला बघत होते की काय डोळे जाऊन. भावही नमुद्रा सुरकुतली दाढी तहीनचे जाये झाकली. खोल जाऊनी हृदय खोल जाऊनी शोधित होते नेत्र काय हृदयस्थ हरिते. वृक्ष भडकता भवती वणवा होर पळवुनी जसा दिसावा. शिणलेला हा संकट जर्जर तसा दिसतसे येथ विप्रवर. एखाद्या झाडाला वणवा लागल्यानंतर सगळी त्याची पानं सगळी झडून जातात, नुसतं खोड आणि थोड्या फांद्या शिल्लक उरतात त्याच्या. तसा हा दिसत होता म्हणजे दारिद्र्याने. दारिद्र्या जणू आश्रय देहा ज्या सकलानी त्यजिले. दारिद्र्य कोणी जवळ करतं का? कोणी मागून घेतं दारिद्र्य? कोणी दारिद्र्य मागून घेतं, पण यांनी मागून घेतलं म्हणा. सगळ्यांनी ज्या दारिद्र्याचा त्याग केला ते ह्याच्या जवळ होतं. सुर समुदायी शिवेची केवळ भयद विषाप्राशियले जय हरी सुखगंधा. देवतांच्या समुदायामध्ये भगवान शंकरांनीच फक्त विषाचा स्वीकार केला ना, तसंच सगळ्यांनी दारिद्र्याचा तिरस्कार केला, यानं फक्त स्वीकार केला त्याचा. तुकारामांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट सांगतात की म्हणाले एका ज्योतिषकाराने त्यांना सांगितलं की तुकाराम महाराज तुम्हाला म्हणे पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला शनीची 7:30 आहे, तुम्हाला शरीकरता काहीतरी करावं लागतं. काय असतं म्हणे 7:30 म्हणजे काय? शनी खूप त्रास देतो असं. तू कोणाकोणाला त्रास देतो? कुणाला नाही म्हणे, कोणत्याही राशीला येतं म्हणे शनी 7:30. त्याला विनंती करा म्हणजे की सदा माझ्याच राशीला राहा म्हणून. काय व्हायचं त्याला मला बाकीच्यांना तरी देऊ नको. तसं यांनी म्हटलं म्हणाले की दारिद्र्य दुसरीकडे जाऊ नको, पण तू माझ्यापाशी ये बाबा. आपल्याशी करी विचारतो द्विज ओळखील का मित्र सामज. या विभवाचा तो की स्वामी भीकनपुरती मिळता सामी. आणि त्याच्या मनामध्ये विचार चाललाय त्या ब्राह्मणाच्या त्या दारिद्र्याच्या की मी इथं जातोय खरं, पण माझा मित्र मला ओळखील का बरं आता? कारण हे सगळं जे वैभव दिसतंय ना हा त्याचा स्वामी येतो, आणि घरात एक पोर्ट माझं ऐकत नाही म्हणाले. तये न मिले बलाढ्य राजे कोरही मानित नाही माझे. अमामध्ये कितीतरी अंतर ही न काजवा मी तो भास्कर. तो सूर्यासारखा तेजस्वी, सगळं सर्व गुण संपन्न, सगळं ऐश्वर्य संपन्न, आणि पोरही शेंबड पोर माझं ऐकत नाही अशी माझी अवस्था. दारिद्र्याने पिडलेला मी. आसन लवही मज विभवाची. मला त्याच्या वैभवाची हाव नाही अंतकरणामध्ये. आसन लवही मज विभवाची. धनेश मवेली तृषा कुणाची. धन पाहिजे निष्ठवष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपा. 100 रुपये मिळाले की 1000 मिळाले, शेवटचं 1000 मिळाले की 5000, 5000 असले 10,000, 10,000चे 25,000. किती मिळाले तरी माणसाला ते कमी पडत म्हणजे मिळाले असं वाटतच नाही. हाव त्याची वाढतच जाते. धनेश मविली तृषा कुणाची. एकच इच्छा म्हणाले भेट तयाची केवळ व्हावी. गोष्ट परीही कशी घडावी. मित्राची भेट व्हावी एवढी मात्र इच्छा मात्र मनापासून आहे, पण कसं घडावं असं आहे. कोणाच तरी वशिला लावून जाऊ म्हणलं तरी तो परिचय नाही कोणाची. द्वारकेमध्ये शहरामध्ये परिचय नाही ते कुणाशी. असे म्हणत जो विप्रमनासी. औरवदे त्या नमन करोनी द्विजवर्या आलात कुठोनी.
आणि इकडं 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 असं बसं अपरिचित सगळं आहे, बघतोय तो. एवढ्यात एक नागरिक जवळ आला. पूर्वीच्या काळी होतं असं, येऊन चौकशी करत होती माणसं, कुठे जायचंय, नेऊन सोडत होती तिथे. आणखीन एक परवा मला आता कोणीतरी सांगितलं की तिथे अशी पद्धत आहे की पत्ता विचारला की नुसतं सांगत नाही, त्या ठिकाणी नेऊन सोडतात माणसं. कुठल्या देशात सांगितलं तर कोणी सांगितलं मला नेमकं आठवत नाही. तर तिथे तो नागरिक समोर आला त्यांच्या आणि म्हणाला की तुम्ही काय शोधताय आजोबा. त्यांनी सांगितलं, बहुलांबून मी श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आलो, पाहून तुमची श्रीनगरी गोंधळून परी गेलो, जय हरी सुखकंदा. काय करणार म्हणाले, कृष्णाच्या भेटीसाठी आलो. खरा मला काय वाटलंय, कृष्णाचा राजवाडा एवढा मोठा असेल तर आपल्याला पटकन तिथे जाता येईल. इथं बघतो तर सगळीच घरं कृष्णासारखी, सगळेच राजवाडे इथून तिथून. अपूर्व शोभा अपार वैभव, क्षणोक्षणीला रूप धरी नव, पुरे सारखी कांचनमयी, शोधू कोठे नकळे लवही, साह्य तुम्ही मज कराल काजी, भेट हरीसी करवा माझी. तुम्ही मला काही मदत कराल का, कृष्णाची माझी भेट घालून द्याल का. तेव्हा तो म्हणतो, पुरुष वदे तो अवश्य देवा, धन्य म्हणा आपुल्या सुदैवा, प्रतिदिन देऊन अर्घ्य रवीसी, आपली कार्य संपता विधीसी, सुवर्ण मंडित शतगोदाने, द्विजास देती हरिसन्माने. तुम्ही स्वतःचं भाग्य समजा म्हणाले, इथपर्यंत येऊन पोचल्यात आत्ता ते. अहो आता त्यांचं अन्य उरगलं ना की भगवंत सभेमध्ये येतात. त्याच्यापूर्वी 100 गायी सोन्यानी म्हणजे सोन्याने अलंकृत असलेल्या 100 गायींचं दान देतात म्हणा. एकेका ब्राह्मणाला एक गाय देतात. अरे एक गाय मिळाली तर आयुष्याचं ददात झाली ना, ददात मिटली आयुष्याची. तेव्हा दान जन्मभर येईल कामी, बरा भेटलो वेळेवर मी. बरोबर वेळेवर भेटलो म्हणाले मी तुम्हाला, मला भेटायचंच आहे ना, तेवढ्यासाठीच भेटायचं असेल तुम्हाला, आता येतीलच म्हणाले ते. पण मला आश्चर्य वाटतं म्हणले तुमचं आजोबा, नवल आपले वाटत मजला, आजवरील का येथे आला. की तुमची ही इतकी अशी अवस्था झालेली आहे की अंगाला हाडण कातडं नुसती शिल्लक राहिली आहेत आणि इतकी अवस्था होस तर तुम्ही कसं काय इथपर्यंत आला नाही, याचं आश्चर्य वाटतंय म्हणले मला. आणि तेवढ्या ह्या दोघांचं असं बोलणं चाललंय, तेवढ्यात भगवंतांनी कुठून पाहिलं की धावत आले. वासुदेव भगवान आपुले, नित्य कर्म उरकोनी, सभेस निगती तो दारी हा, द्विज देखियला नयनी, जय हरी सुखकंदा. भान नवरले यदुनाथाते, मिठी बारिली धावून त्याते, संपवून निज या वनवासासी, राम भेटला जडू भरतासी. भगवंत धावत आले आणि त्या सुदामदेवाला त्यांनी कडकडून मिठी मारली. जसं वनवासामध्ये भरतानी रामाला मिठी मारली. वन्य भाग्य धन्य भाग्य मम हृदया आले, धन्य भाग्य मम उदया आले, रोग्यासी हे अमृत म्हणाले, किती दिवसांनी सुदाम देवा भेटला हृदय जावा. सुदामदेवा किती वर्ष झालेली आपली भेट, धन्य असं माझं भाग्य की तुझी भेट झाली. आज जाहली हो या ठेवण, वदे हरी कर हाती घेऊन. त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, सुदामा आज तुला आठवण झाली का माझी इतकी वर्षांनी. हृदयी हर्ष न शके समावू, मित्रा झाले कुठे ठेवू, अंतरगेही नेऊन त्यासी, प्रेमे बसवी निजासनासी. कुशल विचारी चेपित पाया, श्रम झाले तुझ इथवर याया. कसा आलास तू, पायी आलो. पाय किती दुखत असेल म्हणाले, थोडं अंतर आहे का आता माझ्याकडे आलास तू तुझ्या घरापासून. आपल्या आसनावर बसवलं, त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि भगवंत सुदामदेवाचे पाय शिकवू लागले. सन्मुखा आली विनये कमला, सादर वंदन केले, पुत्रवती सौभाग्यवती भव, द्विजवरस स्मित बोले, जय हरी सुखकंदा. रुक्मिणी माता आल्या, त्यांनी नमस्कार केला, ओळखलं ना सुदामदेवाला. तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. सुदामदेवावरती चामर ढाळीत देवीस. कृष्ण पाय दाबतायत आणि आईसाहेब चामर ढाळतात, वारा घालतात. ढाळीत देवी सैवा तत्पर, जटे निजांगे सर्वही कामा, विरगळला निजपती सुदामा. कोणतंही काम दोघे जण नोकराला सांगायला तयार नाही. आता दिगानी नोकर पडलेले होते घरामध्ये, पण सुदामदेवाचं एकही काम त्यांनी नोकराला सांगितलं नाही, स्वतः सगळं केलं. करे जटे निजांगे सर्वही कामा, विरगळला निजमनी सुदामा.
उटणी नाना परी सुवासिक अभिषेकासी ते उष्णोदक भोजन रुचकर सुदैवनीही रिजला द्विजया उपचार गरमगरपणाने आंघोळ घातली, नाना प्रकारची उटणी लावून आंघोळ घातली, नाना प्रकारचे भोजन जेवायला तयार केलं. रिजला हा द्विजया उपचार आहे. हरी सगळं झाल्यावर आता विश्रांतीला बसायचं, विश्रांतीला जायचं. त्यावेळेला भगवंत सुदामदेवाच्या जवळ गेले आणि त्याला विचारतात, हरी विचारी मग मजसाठी काय दिली वहिनीने भेटी. माझ्याकडे आलास तेव्हा तुला माहिती आहे नियम आहे तो, रिक्त पाणीर्न गच्छेत राजानं देवतांगुरु. मी राजा आहे, भेट घेण्यापुरता इकडे मित्राचं प्रेम आहे. त्या वहिनीने काय दिलं म्हणले मला, माझ्यासाठी काय दिलं तुझ्याजवळ. काय दिली वहिनीने भेटी रिक्त कराने भेट न घ्यावी, रीत असेही तुझसी ठावी. विद्वानांचा मुकुट म्हणी तू सदाचार धर्माचा केतू. चूक न होईल तुझी या हाती वर्तनात तव जगते नीती. तुझ्या आचरणातून नीती कशी आहे ते माणसाने शिकावं. असं असताना हा नियम तुला माहिती नाही असं कसं म्हणावं म्हणले. त्यामुळे तू नक्की काहीतरी आणलं असेल. काय दिले वहिनीने मला सांग बरं. मुकुंद वदता या परिलज्जित झाला विप्रमनासी. खिन्नपणे उत्तरला देऊ काय सख्या मे तुझसी जय हरी सुख कंदा. कृष्णाने असं म्हटल्याबरोबर सुदामदेवाला लाज वाटली. ते म्हणाले, देवा हे सगळं तुझं इतकं वैभव सगळं पाहिलं आणि मी काय आणलं ते कसं काढून पुढे कसं सांगू तुला. हरी सुदामा तुझा अकिंचन तव नामाविण जवळ नसे. तुझ्या नावाशिवाय दुसरं धन माझ्याजवळ नाही म्हणा. उसने मागून कसे तरी हे आणले मी मुठभर पोहे. शेजारी तुझ्या भेटीला यायचं, काहीतरी घेऊन यायचं म्हणून म्हणले उसनी मागून पोहे आणलेले म्हणले मुठभर. ते द्याया परिधीर न होई. हे सगळं तुझं वैभव पाहिलं आणि तुला कसं दिवस माझ्या मनामध्ये आलं म्हटलं म्हणून धीर होत नाही म्हणले तुला द्यायला. ती बुरजुंडी काढली त्यांनी, भगवंतांनी हिसकटून घेतली त्यांच्या हातून ती. चोखून घेई पुरचंडी ती. ते द्याया परिधीर न होई. कृष्णे पर्यायी केलेच नाही. झोंबून घेई पुरचुंडी ती. आम्र जणू एक क्षुधिता हाती. उपाशी मनुष्य आणि त्याला अस्सल आपूस आंबा हातात आणून आला, ज्याला आनंद जसा होईल ना तसा आनंद भगवंताला झाला. त्यात भाग माग तार मेने. ऐसे म्हणाले, अहो जन्मजन्मी मी तुमच्याबरोबर आहे, मला दिल्याशिवाय तुम्हाला कसं खाता येईल ते, मला माझा वाटा मला पाहिजेच आहे. त्यात भाग माग तार मेने. ते म्हणले तू जन्मोजन्मी म्हणतीस, आली नाहीस जन्मोजन्मी माझ्याबरोबर म्हणाले. आता हे सगळं वैभव म्हणून आलीस माझ्याबरोबर, तेव्हा देतो तुला. लव देई परी बहु कष्टाने. हे 4 दाणे तिच्या हातावर टाकले पण मोठ्या कष्टाने टाकले. उरवी एकही नचकण बोल. वदे कितीही भेटा मोल. विश्वातील सार्वही संपत्ती. मिळूनही होय नाही तुकी तृप्ती. भगवंताला एवढा आनंद झाला की सगळ्या जगातली संपत्ती एकीकडे केली असती, या पोह्याची तुलना करायचं ठरवलं असतं तर त्याची तुलना होत नव्हती म्हणाली. म्हणून पदार्थ कोणता हा ही महत्वाची गोष्ट नाही, काय भावनेने देतो मनुष्य, काय भावनेने भक्त देतो त्याच्यावर भगवंताचं प्रेम अवलंबून आहे. संत जनांचा हा उपहार अल्पही तरी सामर्थ्य अपार. हृदय भरू नये कवळी तुझतो प्रेमे कृष्ण पदासी. पुलकित वदलासी मा नाही हरितव थोरपणासी. जय हरी सुखगंधा. आणि मग तो सुदामदेव म्हणून भगवत त्याच्या पाया पडला, चरण सोडलेच नाही त्यांनी आणि म्हणे कृष्ण केवढं मोठे पण रे तुझं, हे इतकं सगळं वैभव असून सुद्धा मी आणलेले हे मुठभर पोहे तू इतक्या प्रेमाने खातोस. अज्ञ विप्रमी दीन दरिद्री कर्ण रेती चालचा समुद्री. विश्वाचा तू धनी नियामक सहर्ष माझे करिसी कौतुक. मी अडाणी ब्राह्मण आहे, दीन आहे, दरिद्री आहे आणि तू, मी कसं आहे म्हणाले, समुद्रामध्ये एक वाळूचा कण जसा असावा तसा, आणि तू मात्र ह्या सगळ्या वैभवाचा तू स्वामी आहेस. थोरपणा हा तुलाच साजे. कृतार्थ झाले जीवन माझे. फुले सुखाची हृदयी फुलली. तव चरणी ती मी वाही आली.
अधिकची मधुर सुवास ये प्रसन्नता ही अविचल राहे. तुझं हे मोठेपण समजलं आणि जीवन माझं कृतार्थ झालं म्हणा. तुझं दर्शन झालं, पुन्हा भेट झाली, आनंद वाटला म्हणा. या सगळ्यामध्ये होतं काय की सुखाची फुलं हृदयामध्ये फुलतात. ती मी तुझ्या चरणी वाहून टाकतो. तव चरणी मी ती वाही आली. आणि त्यामुळे होतं काय, अधिकची मधुर सुवास ये प्रसन्नता अविचल राहे. आणि त्यामुळे माझी प्रसन्नता कधी मोडतच नाही, कधी दुःखी कष्टी मला होतच नाही. काय होतं, मी अति घेऊन दुःखे भारी कष्ट विण्या मज येते दारी. माझ्या दाराशी येते म्हणलं, माझं प्रारब्ध जे आहे, माझी नियती जी आहे, माझं नशीब जे आहे, दारापाशी दुःख घेऊन येतं. पण परिटाकिते श्वासाताशी बघून मला तव पदक मला असे. मी तुझ्या पायाजवळ बसलेला असतो ते बघून म्हणाले की तिथून श्वास टाकून देते, हाताश होऊन जाते. ती मोठे मोठ्याने श्वास टाकत बसते की आता तिथनं केव्हा उठते आणि माझ्याकडे केव्हा येते. पण म्हणजे मी तुझ्या पायाशीच बसलेला असतो, त्यामुळे मला दुःख नावाची गोष्टच नाही. प्रेम सदोदित असेल जर आहो, अन्य नको या मज याहून लाहो. एक मास पर्यंत सुदामा वास करी श्रीहरीच्या धामा. बहुज गोष्टी गुरुभर चावा करिता रातन दिवस पुरावा. विहार शय्या भाषण भोजन क्षणहीन गेला परस्पर आवड. शब्दार्था समाभिन्न जीवन उभयपदा मम व्हावे वंदन. आता त्या दोघांना दुसरं भगवंताचं त्यांना दुसरं कोणतंही काम नाही. कुठे सभेला गेले नाही, कुठले अपॉइंटमेंट नाही, कुठले इंटरव्ह्यू नाही, कुठे काही भानगड नाही, कसले कॉन्ट्रॅक्ट नाही, काही नाही. फक्त सुदामदेव आणि भगवंत, सुदामदेव आणि भगवंत. म्हणून आपण उपमा दिली शब्दार्थासम अभिन्न जीव. की शब्द म्हणलं की त्याचा अर्थ, शब्द आणि अर्थ हे दोन गोष्टी वेगळ्या करता येतात का? दोन गोष्टी वेगळ्या करता येतात. शब्दाबरोबरच त्याचा अर्थ राहतो. निरोपदेता गेता वदती उभयही गदगदवाचे. स्मरण सुदे प्रिय मित्रा मम धारण तेच जीवाचे. जय हरी सुखकंदा. आणि आता सुदामदेव जायला निघाला, महिना होऊन गेला, निघतो म्हणाले. आता खूप आनंद मिळाला तुझ्या सहवासात राहिलो. एकच विनंती म्हणाले, माझी आठवण राहू दे बरं. निरीच्छ हृदयी त्या विप्राचे सिंधू सळती आनंदाचे. श्रीकृष्णाने दिले न काही याची जाणीवही त्या नाही. आपण जर एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांनी आपल्याला तसंच नुसतंच परत पाठवून दिलं, आपल्याला कसं वाटतं? आणि साधी सुपारी दिली नाही हातामध्ये, सुपारी दिली नाही, सुपारी. तिसऱ्याला सांगतो आपण असतो आपला सोयरा. इथे एवढा प्रचंड वैभवाचा स्वामी असलेला आपला मित्र, महिनाभर आपण त्याच्याकडे राहिलो, त्यानं पुन्हा आपले धुतलेले पंचे आणि ते आपल्याला उपरणं तसंच परत आणून दिलं आणि तेच घालून आता निघालो आपण. काही त्याला वाटलं नाही त्याच्याबद्दल. इथं होतं तोपर्यंत पितांबर नेसलो म्हणले. असं मनात विचार सुद्धा आला नाही सुदामदेवाच्या. निरीच्छ हृदयी त्या विप्राचे सिंधू सळती आनंदाचे. श्रीकृष्णाने दिले न काही याची जाणीवही त्या नाही. इंद्रिय मन बुद्धीच्या जे पर आत्मसुखी त्या रमता अंतर. स्पर्श करा या त्या मग केवी ओंगळशी वासना. रसो वै सहा. रस हेच ज्याचं स्वरूप आहे, त्याला एकदा अपरस केल्यानंतर बाकीच्या कशामध्ये रस राहील का त्या माणसाला? नाहीच राहणार. धन्यवाद अर्पित हरिसी ब्राह्मण ये जो निज सदनासी. म्हणे भ्रांत मी कैसा झालो द्वारकेस परतून या आलो. आणि सुदामदेव आपल्या नगरीला परत आले. बघतात तर काय पुन्हा आपल्या इथं मोठ्या राजवाड्यात दिसतोय. त्यांना काही कळेल ना की मला त्या वैभवाची कुठेतरी सुप्त इच्छा मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून तेच मला इथं डोळ्याला पुन्हा दिसायला लागले की काय, का की मी पुन्हा चकवा झाला आणि मी पुन्हा द्वारकेलाच परत आलो, असं मनामध्ये विचार करताय. तेवढ्यात सुदामदेव महाराज की जय, सुदामदेव महाराज की जय. जय जयकार करायला समोर सामोरे आलेले आहेत. त्यानं काय म्हटलं, फाल्गुन महिन्यात नाही श्रावण महिना आहे, कसं काय म्हणजे जय जयकार आपला. आदरिती जे पुरजन सारे अधिक निर्भावरला द्विज त्याने. कळले तच हे हरीचे देणे. पण भगवंतानी ही देणगी दिली हे ते त्यांच्या लवकर लक्षात आलं नाही. घरास ये परी कुठे झोपडी गवसे नाच दयासी. आणि ते सारखे आपली झोपडी सोडायला लागले. त्यांना म्हटलं की
अतिक्रमण काढून टाकलंय, ॲक्वायर केली का पुढे इथे काढून टाकली सगळी आपली झोपडी पुढे इथलं सगळं. आपली कुठेतरी सोय तर केली असेल की नाही. मग इंद्राचे जणू भव्य मनोहर मंदिर त्या स्थानाशी आणि भार्यादारी सुवेशभूषित उभी स्वागता परिजन परिवृत. मोठा राजवाडा आहे, दारामध्ये पैसे आहेत, हातात तबक घेऊन उभा आहे सुदामदेवाला औषध करण्यासाठी म्हणून. नोकर चाकर माणसं भोवती आहेत, परिजन परिवृत. वदे सुदामा काय तरी हे वेड लागले काय म्हणून हे नम्रपणाने वदली कांता आबुल. आत या आधी मग सांगते काय झालं ते. या आधी आतमध्ये आल्या सांगितलं की अहो हे सगळं तुमच्या मित्रांनीच दिलंय. त्यांनी त्वष्टा नावाचा इंजिनियर आहे ना त्यांना बोलवलं होतं आणि सगळं मला विचारलं. सगळं मी सगळा नकाशा काढून दिला त्यांना. त्याप्रमाणे इथं स्वयंपाकघर, इथं बैठक, इथं हॉल, इथं हे आपलं डमकं सगळं ते मी सांगितले सगळं ते. नम्रपणाने वदली कांता आपुलेच हे वैभवनाथा शंकित व्हानच आत चलावे सर्व हि कथिते श्रमणी व्हावे. बसा म्हणाले. मला कोणतं रसन आणून देऊ, कोणतं सरबत पाहिजे का चहा पाहिजे. संकित व्हावे आतच शंकित व्हानच आत चलावे सर्व हि कथिते श्रमणी व्हावे. त्वष्ट्या करवी रचिली सृष्टी रमावरे ही आपण. त्वष्टा म्हणजे देवांचा इंजिनियर आहे तो. तर त्याला बोलवलं म्हणाले त्यांनी आणि हे सगळं बांधून घेतलं इथे. आणि त्यांनी रमावरांनी आणि बाई काय बोलते रमावरे, कृष्ण म्हणत नाहीये. रमेचा नवरा जो रमा ती माझी मैत्रीण, तिचा नवरा तो. रमावरे ही आपणासाठी हे वैभव हे ग्रह हे सेवक पुरीचे हे या तुम्हीच पालक. हर्षण सस्मित रमणी वदली परी द्विजाची कळी न खुलली. तिला सांगताना एवढा आनंद होत होता त्या बाईला की ही जी नगरी आहे या नगरीचे तुम्हीच पालक आहात. ही तुमच्या नावाने सुदामनगरीच म्हणतात तिकडे. आता त्याला पोरबंदर करून टाकलं, ते सुदामनगरी काढून टाकलं नाव त्याचं. पण दाखवतात तिथे सगळं. तेव्हा पुरीचेही या तुम्हीच तिला एवढा आनंद होता. हर्षण स्मित रमणी वदली परी द्विजाची खळी न खुलली. पण सुदामदेवाला मात्र यत्किंचितही आनंद झाला नाही. म्हणे मनी हे बरे न झाले दूर काय मज कृष्णे केले. हे सगळं दूर म्हणाले, कृष्णाने मला दूर केलं की काय. काय सामान्यतः घरामध्ये एखादी वस्तू केलेली असते लेकरांच्यासाठीच असते. पण ते लेकरू 10 वेळा आईच्या मागे लागते, आई मला दे, आई मला दे, आई मला दे, आई मला दे. तेव्हा आईला जेव्हा संध्याकाळी आता बाहेर जायचंय बिशीचा कार्यक्रम आहे, तेव्हा ती हाका मारते, बाळ्या इकडे, तुला लाडू खायचा, लाडू आवडला ना, हा घे लाडू, मी आत्ता जाऊन येते, आत्ता जाऊन. म्हणजे आईला जेव्हा लांब जायचं असतं तेव्हा ती हातात त्याच्या लाडू देते. सुदामदेव तेच म्हणतात, हाती देऊन नश्वरास पसवू का पाहतोसी हरी. होनी विषयास मोहित परी जाई नमी नादुरी. जे नश्वर आहे, जे अशाश्वत आहे, ते माझ्या हातात देऊन तुम्ही माझ्यापासून लांब जाणार का. मला त्याचा मोह नाही म्हणाले. कारण माझे प्रेय तुझे स्वरूप हृदयी राहील की सारे. आपण कठोपनिषदात वाचताना पाहिलं की श्रेय आणि प्रेयाचं द्वंद्व असतं. माणसाला श्रेय खरं म्हणजे अपेक्षित असलं पाहिजे, पण तो प्रेयाच्या मागे लागतो आणि श्रेय सोडून देतो. इथे सुदामदेव म्हणतात की माझं प्रेय आणि श्रेय दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. माझे प्रेय तुझे स्वरूप हृदयी राहील की सारिखे. नाही भीती मला असे तुझ जरी घे ही परीक्षा सुखे. मला भीती नाही म्हणाली, कारण माझं श्रेय आणि प्रेय एकच आहे, ते माझ्या हृदयात आहे. तुला परीक्षा घ्यायची असली खुशाल परीक्षा घे. गोपाल कृष्ण भगवान की जय. व्योमानिलानल जलावनी सोम सूर्य पुत्रीभिरष्ट तनुभिर्जगदेकनाथा. यस्तिष्ठतीय जनमंगलधारणाय तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते जय. कृष्ण गोविंद गोपाल